प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अनेक लोकांपर्यंत परमेश्वराचं महान, अद्भुत आणि जीवन बदलणारं वचन पोहोचण्यासाठी आपण त्या चॅनलला अधिकाधिक शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर प्रार्थना विनंती द्यायची असेल, जर तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्ही संपर्क साधावा. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एका सिस्टरनी पास्टरांना सांगितलं की त्यांच्या मुलाच्या छातीमध्ये खूप दुखायला लागलं होतं आणि ते दवाखान्यामध्ये घेऊन जाणार होते. पण त्यांनी त्याच्या आधी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या मुलासाठी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस ते दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघाले, ते दवाखान्यात जाण्यासाठी निघत असतानाच त्याला पूर्ण आरोग्य मिळालं. सगळं छातीतलं सगळं दुखणं निघून गेलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर पूजा आवटे या एक खेळाडू आहेत आणि 2012 सालापासून त्यांनी त्यांचं जे खेळ होता, स्पोर्ट्स होता, त्यांनी ते सोडून टाकलं. कारण त्यांना नैराश्याने एकदम ग्रासलं होतं. मानसिक आजार त्यांना झाला होता आणि 12 वर्ष झाले आणि आता त्यांना असं वाटलं होतं की आता हे शेवटचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि त्यांनी त्यांचं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं. पण परमेश्वराच्या दयेने, कृपेने पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचलं. परमेश्वराचं वचन त्यांनी ऐकलं आणि ते वचन ऐकल्यानंतर 12 वर्षापासून असलेलं जे नैराश्य होतं त्याच्यावर एक आशा निर्माण झाली. त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीला मेसेज पाठवला ओके म्हणून. आणि ज्यावेळेस ओके म्हणून पाठवलं त्यावेळेस दुसऱ्या दिवशीपासून त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं. सर्व तिचा मानसिक आजार निघून गेला आणि 12 वर्षानंतर ती पुन्हा तिचं जे स्पोर्ट्स होतं ते पुन्हा खेळायला लागली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका व्यक्तीने पास्टरांना मेसेज केला की त्यांचं पाकीट हरवलं होतं आणि त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये महत्त्वाची माझी कागदपत्रे, त्याचप्रमाणे त्यांच्या चर्चचा जो हिशोब आहे तो देखील सगळा लिहिलेला आहे. तर पास्टर तुम्ही ते मिळावं म्हणून प्रार्थना करा. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी ते पाकीट त्यांच्या घरी आणून देण्यात आलं. त्याच्यामध्ये सगळी कागदपत्रं व्यवस्थित होते. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी कोमामध्ये आहे आणि ती सिरियस आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या. त्या बहिणीने पास्टरांना मेसेज केला. पास्टरांना सगळी हकीकत सांगितली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशी ती बहिणी कोमामधून बाहेर आली. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. अनेक चांगल्या गोष्टी प्रभू या दिवसामध्ये करत आहे. ज्याही ठिकाणामध्ये सभेसाठी गेलो एक गोष्ट निश्चित लक्षात आली की खूप लोकांचं परिवर्तन होत आहे, जीवन बदलत आहे. विश्वासाची पातळी लोकांची प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये एक परिवार भेटला. त्यांनी सांगितलं की जर हे यूट्यूबचं वचन आमच्यापर्यंत आलंच नसतं तर देव काय ते आम्हाला कधीच समजला नसता. प्रभूचं वचन कधी आम्हाला समजलं नसतं. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा वसईवरून एक परिवार आला होता. ठरले की कोरोनाच्या काळामध्ये देवाचं वचन जे आमच्याकडे आलं आणि त्या वचनानंतर एवढ्या साक्षी प्रभून आमच्या घरामध्ये, आमच्या परिवारात, लेकरामध्ये, नातवंडामध्ये, सगळ्यांमध्ये एवढ्या साक्षी घडवल्या. मग अनेक दिवसांचं आमचं स्वप्न होतं की एकदा तरी शिलो चर्चला जावं. एकदा तरी की ज्या चर्चनं, ज्या ठिकाणच्या, मी तर म्हणतो कोरोना याच्यासाठी आला होता की यूट्यूबच्या माध्यमातून वचन देवापर्यंत पोहोचावं. लक्षात ठेवा, जन्म, मृत्यू, आजारपण, व्याधिविकार या गोष्टीकडे आम्हाला जास्त फोकस करायचा नाही. मृत्यू सगळ्यालाच नाही का,
गेल्या आठवड्यात आम्ही प्रार्थना केली, अष्टबळी आमच्यामध्ये नाही. म्हणजे मृत्यू कोणाला टळत नाही, प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे. परंतु असं म्हटलंय, लिहून ठेवायला सांगितलं बरं का. ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य. म्हणजे मुख्य भाग काय? ख्रिस्तामध्ये असणं. जर ख्रिस्तामध्ये असाल मग मरणाची भीती वाटत नाही. मी तर म्हणतो मरण ही सगळ्यात सामान्य बाब आहे, कॉमन बरं का, ज्याची आम्ही भीती बाळगतो, ज्याच्याविषयी आम्हाला वेगळंच काहीतरी वाटत असतं की अरे बापरे मरण. पौल म्हणतो मला ध्यानाचा मोठा पेच आहे, जिवंत तर प्रभूची सेवा करेल, मेलो तर. कुठल्याच गोष्टीची भीती बाळगू नका. प्रभूला भेटण्याची उत्कंठ असू द्या, प्रभूला भेटण्याची उत्कंठ. बऱ्याच गोष्टी या दिवसामध्ये मी पाहिल्या. औरंगाबादमध्ये एक आंटी साक्ष देत होत्या. साक्ष देता देता रडायला लागल्या. माझी अनेक स्वप्न होती देवाने पूर्ण केली, अनेक प्रार्थना देवाने ऐकल्या. आता माझं एकच स्वप्न आहे, शिलो चर्चला जायचं. ते शिलो चर्चला मी कधी जाते त्याच्यासाठी मला तळमळ. पाळक साहेब तुमचं चर्च लवकर बांधा, का तर आम्हाला तुमचं चर्च बघायलाच. त्यास मला कळलं की लोकांची स्वप्न ॲटलिस्ट शिलोला एकदा तरी भेट द्यावी आहे. मग कधी कधी वाईट पण वाटतं की अजून बांधकाम आपण पूर्ण करत नाही. 2 वर्ष होत आली, पण पैसा प्रभूनं अद्भुत रीतीने दिला, देत आहे. याच्याकडं पण औरंगाबादमध्ये गेल्यावरती एक उपदेश, त्या उपदेशानं शेवटच्या उपदेशामध्ये अनेकांना हलवून टाकलं देवानं. कांबळे म्हणून कोणतरी एक सिस्टर होत्या, त्या आल्या, गळ्यातलं पटकन तोडलं. काही नव्हतं, 4 मणी आणि थोडंसं काहीतरी होतं. हे घ्या तुमच्या चर्चच्या बांधकामासाठी. म्हणजे लोकांचं इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. तिचे ते 4 मणी पाहिल्यावर म्हटलं किती गरीब आहे, आणि तिला सुद्धा वाटतं की चर्च लवकर बांधून व्हावा. त्यानंतर आणखीन एक आमची बहीण कोमल तिथं होती. ती म्हटली काही पण करून दादा तू घरी ये. मी टाळत होतो की नको जायला, आता उशीर होतोय. माझं सगळं लक्ष इकडं बांधकामाकडे असतं की इथं यायचं, काय चाललं ते पाहायचं. परंतु तिने सारखा फोन केला, नाही तू ये, तुला यायला पाहिजे. आणि मग परत वाटवळती करून तिच्या घरी गेलो. मग ती पण रडायला लागली. देवानं काही कमी ठेवलं नाही, सगळं भरपूर दिले देवानं. मी पण ठरवलं की माझे जेवढे दागिने आहेत, मग तिचे कानातले, मग एक छोटीशी अंगठी आणि तिच्या गळ्यातलं ते काढून ठेवलं. आणि म्हटली रडत रडत म्हटली, देवानं मला कालच्या उपदेशात प्रेरणा दिली, हे चर्चला द्यावं. तिचं सर्वस्व त्यांनी काढून देऊन टाकलं. म्हणजे चर्चवरती लोक, मिनिस्ट्रीवरती, वचनावरती लोक एवढं प्रेम करत आहे. तर कमिटीला हात जोडून विनंती आहे, लवकर हे काम पुढं सरकणं गरजेचं आहे. मी ज्या तळमळीनं पळतोय, धावतोय, कुठल्या गोष्टीचा विचार न करता, सगळ्या गोष्टी धावपळ करून करून पैसा उभं करणं ही गोष्ट सोपी नसते, फार कठीण असतं. आणि नुसतं आपल्या चर्चनी स्लॅब सुद्धा झाला नसता, हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या ताकदीनं फक्त मिशन, विजन आणि देवाचा पुरवठा याच्यानंही शक्य आहे. म्हणून अधिक प्रार्थना करा. लोकांच्या भावना आहेत, लोकांना वाटतं चर्च बांधून पूर्ण व्हावं आणि त्या ठिकाणात आम्ही आराधनेसाठी यावं. आराधनेसाठी मला माहिती की या चर्चच्या बांधकामानंतर महाराष्ट्राच्या खूप गावांमध्ये, खेड्यांमध्ये जाण्यासाठी मला मोकळीक मिळणार आहे. हे बांधकाम माझं मिशन जरी असलं तरी माझं मुख्य मिशन आहे, देवाचं वचन गल्लोगल्ली गेलं पाहिजे. गल्लोगल्ली ते वचन जे आहे ना, इतकं लोकांमध्ये काम करत आहे, प्रचंड प्रमाणात काम करत आहे. काही लोकांची जीवनं बदलत आहे, तुटलेली कुटुंब एकत्र येत आहे, बाळक लोकांना स्थिर करण्याचं काम करत आहे. इतकं प्रभावी. मी तर म्हणतो या दिवसामध्ये मला असं वाटायला लागलं की याच्या अगोदर का मी अनेक लोकांपर्यंत पोहोचलो नाही. पण मला माहिती आहे देवाचा समय, त्या समयाप्रमाणे देव सगळीकडे घेऊन जात आहे. अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, सारा फोकस तुमचा फक्त देवाकडे असला पाहिजे, बाकी कुठंच नको. अवतीभोवती तुमचं लक्षच नको आहे. आणि जेव्हा तुमचं मिशन, तुमचं विजन
आणि प्रभू ज्या गोष्टी तुम्हाला दाखवतो तिकडं तुम्ही धावत असताना तेव्हा देव त्याचं कार्य आमच्यामधनं करत असतो. देवाला कार्य करण्यासाठी लोक आवश्यक आहे, परंतु तो सगळ्याला वापरत नाही, सगळ्याला नाही वापरत. वापरण्यासाठी त्याला तडजोड न करता त्याला बिलगून राहणारे लोक आवश्यक आहे. तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज नको आहे. आणि कसं तरी रडत खडत जीवन जगायचं, आत्मिक जीवन. मी तर म्हणतो त्या जीवनाला पण अर्थ नसतो. आत्मिक जीवन एखाद्या योद्ध्याप्रमाणे जगावं लागतं. सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून, जसं पौल म्हणतो, नेमून दिलेल्या धावपट्टीकडे मी धीरानं धावत आहे. नेमून दिलेल्या धावपट्टीकडं. काय होतं माहिती का, जेव्हा आम्ही धावायला निघतो ना तेव्हा आमचं लक्ष विचलित होणाऱ्या असंख्य गोष्टी घडत असतात. असंख्य. हे स्पिरिच्युअल लाईफ तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. अनेक डिस्ट्रक्शन त्याच्यामध्ये येणार आहे, अनेक प्रकारचं अडखळणं तुमच्याकडे येणार आहे. परंतु अडखळण येत असताना अडखळणाची चर्चा नसती करायची. अडखळण तर येणारच. आणि तुम्ही देवाचं काम करत आहात, देवाचं काम आहे, म्हणजे देवाचं काम करत असताना तुम्हाला कोणत्याच गोष्टी सहज आणि सोप्या घडू शकत नाही. आणि सहज सोप्या घडणाऱ्या गोष्टी हे योद्ध्याला शोभत नसतात. योद्धा असतो त्याच्यासमोर जायंट्स असावा लागतो, गल्ल्यात असावा लागतो. परंतु गल्ल्यात असल्यावर सगळ्यात मोठा विजय तुमचा असतो. म्हणून लक्षात ठेवा, आज संपन्नतेकडे जाण्याच्या गुप्त मार्गाविषयी आम्ही पाहणार आहोत. सगळ्याला संपन्न व्हायचंय. व्हायचंय का नाही व्हायचंय? पण तो एक गुप्त मार्ग आहे. बरं, संपन्नता म्हणजे नुसती फायनान्शियली नाही बरं का. फायनान्शियल संपन्नता तुम्ही देवाच्या बरोबर असल्या कारणानं तुम्हाला मिळतीच, मिळत नाही असं होत नाही बरं का. जर तुम्ही देवाच्या बरोबर चालला तर आपोआप देव तुम्हाला ती संपन्नता देतो. तुम्हाला वाट नाही बघ. गेल्या आठवड्यामध्ये वसईचा एक परिवार आला होता ना, त्यांनी सुरतच्या हातातच दिलं होतं नाही का, एक पाकिट दिलं होतं. म्हटलं एक तुमचं आणि एक चर्च बांधकामाचं. आणि वर जाऊन उघडलं, बघितलं तर 50,000 मला, 50,000 चर्चला. ह्याच्यासाठी प्रार्थना करावी लागत नाही, देव आपोआप देत असतो. प्रश्न तो नाही. बऱ्याच वेळा होतं काय माहिती का, संपन्नता 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 या गोष्टीच्या इतकं आम्ही मागं लागतो तर खऱ्यात असणारी संपन्नताच आम्ही विसरून जातो. तेव्हा तुम्ही राहिला, अब्राम मूर्त्या बनवणारा प्रभूच्या बरोबर चालला, चालता चालता तो आशीर्वादी चालला. त्यानं मागितलं नव्हतं मला उंट दे, सोनं दे, रूप दे, गाढवं दे, मागितलं नाही. मुळामध्ये तुम्ही देवाबरोबर चालता, मग देव देणार कोणाला? तुम्हालाच देऊन टाकणार ना. म्हणून तो म्हणतो तुम्ही त्या गोष्टी नाही मागायच्या ज्या तुम्हाला मिळणार आहेत. ज्या गोष्टी मिळणार आहेत. आता समजा एक मुलगा असतो, तो त्याला माहिती पास होणार आहे, मग त्याचं असतं नुसतं पास व्हायचं नाही, काय पाहिजे? मेरिट, त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. तसं स्पिरिच्युअली आत्मिक जीवनामध्ये संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग. आता मी दोन्ही दृष्टिकोनातून सांगणार आहे. एक तर तुम्ही स्पिरिच्युअली संपन्न होणार आहे, आणि दुसरी फायनान्शियली पण तुम्ही संपन्न होणार आहे, म्हणजे सुबत्ता तुमच्याकडे येणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आत्मिक गोष्टीकडे लक्ष पुरवता, आत्मिक गोष्टीकडे लक्ष पुरवता, आत्मिक गोष्टीकडे पाहत असताना काही स्टेप्स, काही लेवल, काही सिद्धांत तुम्हाला पाळावे लागतात. आणि सिद्धांताशिवाय तुम्हाला देवाकडनं कोणतेच आशीर्वाद मिळू शकत नाही, कोणतेच नाही प्रिया. तो यात लिहिलेल्या गोष्टी तू पाळशील, अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, तर सगळे आशीर्वाद तुझ्या मागं धावत येतील, धावत येतील. परंतु पुष्कळ वेळा देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केल्या कारणानं आम्हाला आशीर्वादाची अनेक वर्ष वाट पाहावी लागते, अनेक वर्ष प्रिया. अब्रामाच्या बाबतीत तसं झालं नाही. अब्रामाला देवानं सगळे आशीर्वाद दिले, कारण त्याचा फोकस त्या असणाऱ्या उंटांकड, गाढवांकडं किंवा सोन्या चांदीकडे नव्हता. त्याचा फोकस व्हॉइस ऑफ गॉड, देवाचा आवाज, देव काय बोलत आहे.
आणि जेव्हा देवाचा तुम्ही आवाज ऐकता तर तुमचा देवाचा आवाज ऐकण्याची जी तुमची जिज्ञासा किंवा तुमचे कान तुम्ही देवाच्या आवाजाकडे लावताना, इकडं देव चालता चालता, ऐका बरं का, तुम्ही देवावर चालताना चालता चालता तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देव वाटत वाटत निघतो. प्रियांनो, एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 30 अध्याय 42 आणि 43 वचन फक्त वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक. संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग म्हणजे कुणालाच नाही, पण आज तो तुम्हाला कळणार आहे. संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे, मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्याच्या पुढे तो ठेवीत नसे, त्या छड्या तो त्याच्या पुढे ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला. इथंच म्हटलं अशा रीतीनं तो मनुष्य संपन्न झाला. कशा रीतीनं? आता तो तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातला मुख्य भाग. असं म्हटलं, दुबळ्या मेंढ्या कुणाच्या? कुणाच्या मेंढ्या दुबळ्या? लाबानाच्या दुबळ्या. अजून तो मनुष्य याकोब त्याचं नाव आहे, पण तिथं याकोब नाही बोलायचं. तो मनुष्य मी आहे, मास्टर मनोज तेलोरे. तुमच्याविषयी मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला संपन्न व्हायचं व्हा, नका होऊ, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण तो मनुष्य कोण आहे? मास्टर मनोज तेलोरे. दुबळ्या मेंढ्या, ज्या दुबळ्या मेंढ्या आहेत, या दुबळ्या मेंढ्यांकडं असं म्हटलं त्या लाबानाच्या स्वाधीन करण्यात आल्या, दुबळ्या मेंढ्या. आणि तो मनुष्य, ज्या मनुष्या संबंधानं सांगितलं की त्या मनुष्यानं सर्व प्रकारच्या बलवान मेंढ्या, 2 मेंढ्या आहेत, एक दुबळ्या मेंढ्या आणि दुसऱ्या बलवान मेंढ्या. ऐका बरं का, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये याकोब हा संपन्नतेचा मार्ग आम्हाला शिकवत आहे. काय संपन्नतेचा मार्ग आहे? त्यानं दुबळ्या मेंढ्यांसमोर छड्या ठेवल्या नाही आणि दुबळ्या मेंढ्या त्यानं लाबानाला देऊन टाकल्या आणि स्वतःकडं धष्टपुष्ट मेंढ्या ठेवल्या. आता धष्टपुष्ट मेंढ्या आणि दुबळ्या मेंढ्या, या 2 मेंढ्या त्याच्याविषयी ज्यावेळेस तुम्ही विचार कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल मी संपन्न का होत नाही, कारण माझी मेंढी दुबळी आहे. दुबळी मेंढी. बरं, दुबळी मेंढी. आता पहा, याकोब जो आहे तो याकोब संपन्न होण्यासाठी योग्य प्रकारचा फॉर्म्युला वापरत आहे. एक फॉर्म्युला आहे त्याच्याकडं. त्या पानवठ्यावरती मेंढ्या घेताना त्या लाबानानं त्याला आधी सांगितलं होतं, ज्या काही तुझ्याकडं ठिपकेदार आणि मेंढ्या असतील त्या तुझ्या असतील आणि ज्या साधारणपणे असतील ती माझी करड असतील. त्या याकोबानं काय केलं माहिती का? त्यानं दुबळ्या मेंढ्या ज्या वेळेस आणि त्या पाण्याजवळ येत होत्या तर त्यानं अशा काठ्या काढल्या, त्या काठीला त्यानं सोललं आणि त्या काठ्यांना ठिपके आले आणि ज्या धष्टपुष्ट मेंढ्या आहेत त्या धष्टपुष्ट मेंढ्यांसमोर त्यानं काय केलं? काठी ठेवली आणि त्या काठीच्या द्वारे त्या मेंढ्याने ती काठी पाहिली आणि अनेक प्रकारच्या ठिपकेदार मेंढ्या त्यांनी जन्माला घातल्या. आणि शास्त्र सांगतं ते याकोबानं मेंढ्यांना दाखवलेलं विजन आहे, स्वप्न. ऐका, परमेश्वर कोणाला संपन्नतेचं स्वप्न दाखवतो? जे दुर्बळ आहेत त्यांना संपन्नतेचं स्वप्न दाखवत. तुम्हाला संपन्न व्हायचंय. संपन्नतेसाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यातला दुबळेपणा निघून गेला पाहिजे. कोण दुबळ आहे? दुबळ्या मेंढ्यांचं अस्तित्व काय आहे? कान देऊ नाही का? कळपामध्ये दुबळ्या मेंढ्या कधीच नको आहेत. आमेन म्हणाल का? त्या कळपामध्ये, ज्या मंडळीमध्ये दुबळे असणारे लोक आहेत, ते चर्च कधी संपन्न होऊ शकत नाही. ते चर्च कधी विजन त्यांच्याकडे नसणार आहे. मग ही दुबळेपण काय आहे? ज्या दुबळेपणाविषयी आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. रोमकराचं पत्र 4 अध्याय 18 ते 21 वचन वाचा. दुबळेपण तुम्हाला समजेल. रोमकराचं पत्र 4 अध्याय 18 ते 21 वचन. तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासानं दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर
तो सुमारे 100 वर्षाचा होता. 100 वर्षाचा होता. व सारा हिच्या गर्भाशयाचं निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतलं. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आता कोणाला परमेश्वर संपन्न बनवतो? तर दुर्बळ कशाच्या बाबतीमध्ये? दुर्बळ विश्वासाच्या बाबतीमध्ये. जर तुमच्यामध्ये तुम्ही विश्वासाच्या बाबतीमध्ये दुर्बळ असाल, नेमकं विश्वासाच्या बाबतीमध्ये दुर्बळ असणं म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी नसणं ही कॉमन गोष्ट आहे. अवतीभोवतीचं वातावरण, तुमचं शरीर असेल, तुमची आर्थिक परिस्थिती असेल, तुमचे नातेसंबंध असतील, तुमचं एज फॅक्टर असेल, तुमच्या ओळखी संबंधांना असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात नकारात्मक आहे. बरं, तुम्ही देवाच्या घराचे सदस्य आहात, तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहात. आता परमेश्वराचे निवड लोक आहेत म्हणजे तुम्ही तारण स्वीकारलं, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं. आता तारण आणि ख्रिस्त तुमच्याकडे असला म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूला अनुकूल नसणार आहेत. ना तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार आहे, ना तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला साथ देणार आहे, ना तुम्ही जे करत असलेलं काम ते पण तुम्हाला साथ देणार आहे. कदाचित तुम्ही अशा एजला आलेला असाल ज्या एजला अब्रामाची स्थिती काय? त्याच्या पत्नीचं मृत झालेलं गर्भाशय, परंतु देवाचं अभिवचन आहे. नीट आहे का? परमेश्वर कोणाचं अभिवचन पूर्ण करतो? जे नकारात्मक परिस्थितीमध्ये आशा नसताना सुद्धा परमेश्वरावरती विश्वास ठेवतात. संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग हाच आहे. जेव्हा तुमच्याकडे आशा नाही, लक्षात ठेवा, आशा असताना तुम्हाला संपन्न होता येत नाही. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, जेव्हा तुम्ही गरीब असताना तेव्हाच तुम्हाला धनवान होण्याचे चान्स असतात. आशेला जागा नाही. सारेचं गर्भाशय मृत आहे. आणि बघा, देवाला काम करण्यासाठी अशा लोकांची गरज आहे. देवाला काम करायचं आहे, तर काम करताना देव काय करतो माहिती का? अशा लोकांमध्ये काम करतो की ज्याचं काम पाहिल्यावर लोक थक्क होतील. आता बघा, समजा 40, 50, 30 वर्षाचं कोणीतरी व्यक्ती आहे आणि परमेश्वर त्याला म्हणतो, जा तुला मी लेकराचा आशीर्वाद दे. याच्यात काय मिरॅकल असणार आहे? काय विशेष चमत्कार असणार आहे? परंतु देवाने अब्राम आता देवाला लेकरू द्यायचं होतं, तर त्यांनी अब्रामाला सांगितलं, मग मी तुला लेकरू देणार आहे. आणि तो त्याच्या बायको, अरे देवा, गर्भाशय मेलय. अरे गर्भाशय मेलय म्हणून तर तुला लेकरू द्यायचंय. संपन्नतेचा मार्ग हाच आहे. जेव्हा अवतीभोवतीची परिस्थिती सगळी निराशवादी असती तेव्हा परिस्थितीकडे बघू नका, परिस्थिती बदलणाऱ्या देवाकडे पहा. तो देव तुम्हाला संपन्नतेकडे घेऊन जात असतो. कोण दुर्बल आहे? काही लोक सारखं निगेटिव्ह बोलत असतात आणि काही लोक, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नकारात्मक बोलणारे लोक तुमच्या जीवनात पेरलेले असतात. कशासाठी? तुम्ही विश्वासानं सबळ व्हावं. अजून त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा लोक तुमच्याविषयी जितकं जास्त नकारात्मक बोलतील तितके जास्त आशीर्वाद देव तुम्हाला देत असतो. त्याच तुम्हाला नसतं खचून जायचं. हे बायबलचं रहस्य आहे. कोणाला देव बनवतो, कोणाला संपन्नतेकडे नेतो. इथं असं म्हटलं, वाचावर वचन परत एकदा, तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. किती लोकांचा? बहुत राष्ट्रांचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा संपन्नतेचा गुप्त मार्ग तुम्हाला देव सांगत असतो ना, तेव्हा तुमची परिस्थिती साधारण परिस्थिती असू द्या, तुमची फायनान्शियल, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची कौटुंबिक स्थिती सगळी साधारण असू द्या, प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सगळ्या बाजूनी चांगला विचार तुम्ही करू नका. जेव्हा प्रभू तुमच्याशी बोलत असतो ना, देवाचं वचन तुमच्याशी बोलत असतं, फक्त देवाच्या वचनाकडेच फोकस करा. फक्त देवाच्या वचनाकडे. प्रभूने अभिवचन दिलं, देव अभिवचन देतो, मग सारीचं गर्भाशय बंद असू दे, नाहीतर तिचं 100 वर्षाचा असू दे, प्रश्न एजचा नाही, प्रश्न गर्भाशयाचा नाही, प्रश्न अभिवचनाचा आहे. आणि लक्षात ठेवा,
जेव्हा देव अभिवचन देतो ते बंद झालेलं गर्भाशय सुद्धा खुलं करतो. इतकी ताकद देवाच्या वचनामध्ये आहे. म्हणून आज सकाळी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, कधी आपल्या परिस्थितीकडे पाहून स्वतःला पण दोष देऊ नका. उलट मी म्हणतो या परिस्थितीबद्दल देवाला धन्यवाद द्या. का? कारण राष्ट्राला थक्क करणारे चमत्कार प्रभू तुमच्याकडनं करून घेणार. राष्ट्राला थक्क करणारे एक साधारण गोष्ट. किती कर्जबाजारी आहे. तुम्ही नखापासून डोक्यापर्यंत कर्जात बुडालेले आहेत, हे तुमचं वास्तव असेल, हरकत नाही हो, हरकत नाही. काहीच तुमच्या भोवतीचं वातावरण चांगलं नाही. तुम्ही किती वर्ष आम्ही अशाच पद्धतीचं जीवन जगलो, हरकत नाही. अब्राम 80 वर्षाचा असताना प्रभूने त्याला अभिवचन दिलं. 100व्या वर्षी मुलगा दिलेला आहे. एक दिवस येणार आहे ना, एक दिवस येणार आहे ना, त्या दिवसाची वाट पहा. आणि तो दिवस आल्यावर तुम्ही सगळ्यांचे बाप बनणार आहात. सगळ्यांचे बाप तुम्ही म्हणणार आहात. जे अब्रामाला नावं ठेवत होते आणि म्हणत होते ना, अब्रामा तुझ्याकडे लेकरू नाही, तुझ्याकडे लेकरू नाही. अब्राम इसाकाला घेऊन जाताना तो म्हटला, आता माझ्याकडं नुसतं लेकरू नाही, राष्ट्रांचा बाप हा आशीर्वाद माझ्याकडे आहे, राष्ट्रांच्या बापाचे आशीर्वाद तुमच्याकडे आहे. हा संपन्नतेचा गुप्त मार्ग आहे. विश्वासामध्ये मजबूत व्हा. आणि जो व्यक्ती विश्वासामध्ये मजबूत आहे तो फक्त विश्वासाच्या गोष्टी बोलतो, फक्त विश्वासाच्या, दुसऱ्या गोष्टीच नाही. अहो, तुम्ही या पृथ्वी तलावर विश्वासाच्या गोष्टी बोलण्यासाठी जन्माला आलेला आहात. आणि सैतान तुमचं लक्ष डायव्हर्ट करतो. तो तुम्हाला विश्वास सोडून बाकीच्या चर्चेमध्ये अडकवतो. नाही, तुम्ही फक्त फेथच्या, विश्वासाच्या गोष्टी बोलायचं. आणि दुसऱ्या भाषेमध्ये लोक त्याला म्हणतात फुगीर. फुगीर म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी साध्या गोष्टी बोलायच्याच नाहीत. मग तुम्ही देवाचे लोक आहात. आणि लोकांनी तुम्हाला काय म्हणतात याचा विचार नाही तुम्हाला करायचा. कारण लोकांना देव माहित नाही, तुम्हाला देव माहित आहे. लोकांनी साक्षी पाहिल्या नाही, तुम्ही साक्षी पाहिल्या. लोकांनी चमत्कार पाहिले नाही, तुम्ही चमत्कार पाहिले. लोकांनी प्रभूच्या हाताकडे पाहिलं नाही, तुम्ही प्रभूच्या हाताकडे पाहिलं. जेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहता, मोठ्या गोष्टी बोला, मोठ्या गोष्टी बघा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तो टर्निंग पॉइंट एकदा येणार आहे, ज्याची तुम्ही वाट पाहता. तो टर्निंग पॉइंट येणार आहे. आपला विश्वास त्या लेवलला घेऊन जा, ज्या लेवलला प्रभू तुम्हाला संपन्नतेशी जोडणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं, दुबळ्या असणाऱ्या मेंढ्यांसमोर त्यांनी काठ्या ठेवल्याच नाही. कुणी? याकोबानं. त्याला माहितीये हे जास्त मेंढ्या जन्माला घालणार नाही. आणि त्याला माहितीये सबळ मेंढ्या. आज सकाळी प्रभू अशा लोकांना संपन्न करणार आहे ज्यांची विश्वासाची पातळी हाय आहे, प्रचंड विश्वासाची पातळी. आणि प्रभू त्यांना दृष्टांत देतो आणि त्यांना सांगतो, ही गोष्ट मी तुझ्याकडनं करून घेणार आहे, ही गोष्ट मी तुझ्याकडून करून घेणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला विजन बरोबर चालायचं असतं तेव्हा तुम्हाला विश्वासामध्ये एकदम सबळ होणं गरजेचं आहे. विश्वासामध्ये सबळ व्हा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे विश्वास आहे त्याला कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही. कोणतीच परिस्थिती हरवू शकत. तुम्हाला हरवण्यासाठी फक्त तुमचा विश्वास कमजोर सैतानाला करायचा आहे. एकदा तुम्ही विश्वासामध्ये कमजोर झाला, तुमचं युद्ध तुम्ही तिथं हरला. शौल का हरला? विश्वासामध्ये कमजोर झाला. दावीद का जिंकला? तो म्हणतो, परमेश्वरानं सिंहाच्या तोंडातनं मेंढी काढताना माझ्यासोबत होता, अस्वलाच्या जबड्यातनं मेंढरू काढताना तो माझ्यासोबत होता, आता गल्ल्यातासमोर लढताना सुद्धा तो माझ्यासोबत असणार आहे. म्हणून त्यानं एवढं मोठं विजय मिळवला. आणि लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी सांगत असताना तो दावीद मेंढर चारणाऱ्यापासून राजाकडे गेला. संपन्नतेचा गुप्त मार्ग त्याला कळाला. मी सगळं झालं तरी चालेल पण विश्वास मात्र सोडणार नाही. दुर्बल मेंढी समोर त्या आम्ही पाहतो की देवानं त्या शौलासमोर विजन ठेवलं नाही, दाविदासमोर विजन ठेवलं. दावीद हा इशाच्या घरामध्ये आणि परमेश्वर त्या ठिकाणामध्ये मी पाहतो शमूएलला पाठवतो. तो म्हणतो त्याच्या डोक्यावरती अभिषेक कर, ज्याला खरं अभिषेकाची माहिती आहे, ज्याला खरं अभिषेकाची किंमत आहे. अभिषेक इशाच्या घरातल्या 7 लोकांवरती केला नाही, पण 8व्या दाविदावरती केला. दाविदाला अभिषेकाची किंमत माहिती होती. म्हणून जेव्हा शौलाच्या विरोधामध्ये ज्या व्यक्तीने भाला मारला, दावीद म्हटला अभिषिक्ता विरुद्ध हात तू चालवला. अभिषेकाची त्याला किंमत होती, अभिषेकाचं त्याला महत्व होतं. संपन्नतेचा गुप्त मार्ग कोणता? अभिषेक. प्रभूनं तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी अभिषेक केला? लक्षात ठेवा,
जेव्हा तुमच्याकडे अभिषेक असतो तेव्हा तुम्ही संपन्नतेकडे जात असता. कान देऊ नये का? तुमचं जीवन हे नेहमी अभिषेकाकडे लक्ष असणारे जीवन असलं पाहिजे. अवती भोवती तुमचं लक्ष असू देऊ नका. देवानं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाचारण केलं त्याच गोष्टीकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस असू द्या. आणि म्हणून आम्ही पाहतो दुर्बल, विश्वासानं दुर्बल असणाऱ्या मेंढ्यांसमोर त्यानं आपल्या काठ्या ठेवल्या नाही. आज सकाळचा प्रश्न, काय तुमच्यामध्ये तेवढा विश्वास आहे का ज्याच्याद्वारे प्रभू त्याचा दृष्टांत तुमच्याकडनं पूर्ण करणार आहे? संपन्नता. तुम्हाला गरीब कोण करणारे? तुमचे विचार, तुमचा विश्वास. ऐका, तुमचा विश्वासच तुम्हाला गरीब करणार आहे. तुम्हाला काय म्हणायचं माहिती का? मी करणार नाही. दावीद काय म्हणतो? मी परमेश्वराच्या नावानं. हा तुमचा विश्वास बरं का. तुम्ही नाही करू शकत, पण तुमच्यामधला परमेश्वर ते करू शकतो. तुम्हाला नाही पॉसिबल, नाहीच ते शक्य तुम्हाला. जेव्हा तुम्ही तुमच्या ताकदीकडे पाहाल ते पॉसिबल नाही. हा पण जेव्हा मी देवाकडे पाहतो. हा सकाळी काल एक सिस्टरने मेसेज केला होता, एक मुलीचा फोटो पाठवला आणि त्यांनी सांगितलं बेशुद्ध गेली 3 तास, प्लीज प्रेयर करा यांच्यासाठी शुद्धीवरती यावे. आज बघा तुम्ही स्टेटसवर फोटो आहे, 3 तास झालं ती बेशुद्ध आहे. बेशुद्धचा फोटो पाठवला. म्हटलं ओके ठीक आहे, करतो प्रेयर. त्यानंतर रात्री तो मेसेज गेला. आता माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर ते शुद्ध. आता एवढं सगळे इन्सिडेंट झाले, एक एक व्यक्तीला बघितलं जाऊन, हॉस्पिटलमध्ये गेलो, बेशुद्ध झालेल्या व्यक्ती परत शुद्धीवरती आले नाही. मग आता माझी दुर्बलता मला सांगते की नाही, आता याच्यातनंच त्यांना जावं लागेल, कारण परिस्थिती तशी आहे. परंतु जेव्हा आतमधला मनुष्य कुठंतरी सांगत असतो नाही हे देव करू शकतो, तुम्ही फक्त प्रार्थना करायची, विश्वासाचे शब्द बोलायचे. आणि तसं बोललो, सगळं ब्लँक झालो. डोक्यातलं सगळं जे काही पाहिलं ते सगळं नाकारलं, कॅन्सल केलं आणि प्रभूकडे पाहताना म्हटलं ती शुद्धीवरती येणार आहे. आणि तशा पद्धतीने बोललो. आणि सकाळी शुद्धीवरती आलेला फोटो त्यांनी पाठवलं आणि ती म्हटली देवानं 3 तासानंतर तिला शुद्धीवरती आणलं. तुम्हाला कॅन्सल करायचं सगळं तुमच्या भोवती निर्माण झालेलं वातावरण, जे निर्माण झालेलं लुसिफर तुमच्या भोवतीचं वातावरण निगेटिव्ह, दुर्बल. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, सैतानाचं काम काय? तुमचे आशीर्वाद काढून घेणं, देवाचे आशीर्वाद तुम्हाला देणं. मग देव कोणाला आशीर्वाद देतो? दुर्बल लोक काय म्हणतात? मी दुर्बल आहे, माझ्या बाबतीत घडू शकत नाही. ते म्हणतो घडू शकत नाही तर बाजूला हो. आणि काही लोक आहेत त्यांचं सगळी परिस्थिती वेगळी असते, ते म्हणतात देव करणार. देव म्हणतो हाच गुप्त मार्ग, याच्यानं तू धनवान होणार आहे. लक्षात ठेवा, धनवान होण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा, तुम्हाला पैशाचा, ओळखीचा वापर करावा लागणार नाही. देवाच्या बरोबर चालण्याचा वापर, देवाच्या बरोबर चालणं, हीच गोष्ट तुम्हाला धनवान करणार आहे. हीच गोष्ट तुम्हाला संपन्न करणार आहे. हीच गोष्ट तुमचं सगळं काही बदलून टाकणार आहे. तुमच्या वास्तवाला बदलण्याचं कारण फक्त तुम्हाला देवाबरोबर चालायचंय. म्हणून माणसाबरोबर नको, पण देवाबरोबर चाला. माणसं तुम्हाला निराश करणार आहे, डिस्टर्ब करणार आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माणसं तुमच्याविषयी वाईट बोलले म्हणून देव तुमचं वाईट करत नाही. देवा सगळं उलट आहे. जेव्हा लोक तुमच्याशी वाईट बोलायला लागले ना, देव सगळं चांगलं तुमच्या जीवनात करतो. म्हणून देवाला म्हण थँक्यू. देवा सगळ्या गोष्टीबद्दल थँक्यू. का तर लोक माझ्याविषयी वाईट बोलत आहे, वाईट विचार करते. जेवढा तुमच्याविषयी वाईट तेवढं तुम्ही जास्त पॉझिटिव्ह बनायचं. हा संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग आहे. अजून एक गोष्ट सांगतो, जेवढं जे बोलणारे लोक तुमच्याविषयी वाईट असतील ते संपन्नतेकडे जात नाही, पण ज्यांच्याविषयी बोललं जातं देव त्यांना संपन्न करतो. हा संपन्नतेचा गुप्त मार्ग आहे. समजलंच नाही लोकांना ते. त्यांनी सारा त्यांचा वेळ त्याच्यामध्ये खर्च केला. कशासाठी? जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपण घेण्याचे. मी असं म्हटलंय शास्त्रामध्ये, मी किती वेळा ते वचन नाही, माझ्यामुळं लोक तुमच्याविषयी लबाडी वाईट. मला वाटतं मत्त्याचं शुभवर्तमान कितवा अध्याय? 5वा अध्याय आणि किती वचन? अच्छा बरं, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे
जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. म्हणजे लोक तुमच्याविषयी अपप्रचार करतात, वाईट बोलतात, तेव्हा प्रतिफळ कोण देतं? परमेश्वर. म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्हाला का सांगतो माहिती का, जेव्हा तुमच्या विरोधामध्ये कुठलं तरी वाईट बोललं जातं, तो संपन्नतेचा मार्ग आहे, हालेलुया, तो गुप्त मार्ग आहे. जे बोलणाऱ्या लोकांसंबंधानं म्हटलं, यांच्यामुळे तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. पण कधी कधी आम्ही काय करतो माहिती का, ते सिक्रेट गोष्ट आम्हाला माहित नसल्या कारणानं आम्ही निराश होतो, आम्ही कष्टी होतो, आम्ही दुःखी होतो. अरे तो म्हणतो आनंद करा, कारण तुमचं स्वर्गात प्रतिफळ मोठं आहे. म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, जेव्हा आत्मिक जीवन जगताना फक्त 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 व्हिजन कडे लक्ष द्या. आमेन. फक्त व्हिजन कडे लक्ष द्या. कोणाला काय बोलायचं बोलू द्या, आणि त्यांच्या बोलण्यानं देव त्याचं मन बदलत नाही. देवाला त्याचं मन आहे, तो काय आमच्या मनावर नाचत नाही. देव आहे तो, त्यानं ठरवलंय. तो म्हटलं 133 स्तोत्रामध्ये म्हटलं, परमेश्वरानं आशीर्वाद देण्याचं निश्चित केलेलं आहे, देवानं ठरवलेलं आहे. आता देवानं आशीर्वाद द्यायचं ठरवलं तर काढून घेण्याचा अधिकार कोणाला पृथ्वी तलावर असणार आहे. म्हणून तो संपन्नतेचा गुप्त मार्ग आहे, त्याच्यात नाही अडकून पडायचं. याला माझ्याविषयी काय वाटतं, त्याला कोणाला काय काय वाटतं ना, देवाला माझ्याविषयी काय वाटतं ते महत्वाचं आहे. देवाला माझ्याविषयी काय वाटतं, आणि परमेश्वराचं आणि माझं नातं मजबूत असलं, मी देवाबरोबर चालत राहिलो, देवाची संगती ठेवली. म्हणून शास्त्र काय सांगतं, विश्वासानं दुर्बल असणाऱ्या लोकांसमोर त्यानं आपल्या काठ्या ठेवल्या नाहीत. कोणासमोर काठ्या ठेवल्या? ज्यांचा विश्वास मजबूत आहे, जे प्रभूला बिलगून आहे. लक्षात ठेवा, विश्वास मजबूत असणं म्हणजे प्रभूला बिलगून राहणं. कधी कधी आम्हाला विश्वासणारे ही व्याख्याच अजून कळलेली नाहीये. मला माहिती, तारण झालं त्या दिवसापासून बिलीव्हरचं एकच चिन्ह होतं ओळखायचं, हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड कोण म्हणतं. त्यावेळेस जेव्हा तारण झालं ना, त्यावेळेस प्रेज द लॉर्ड वाले मग हे बिलीव्हर्स आहे. आता बिलीव्हरची पुढची पायरी आहे, नुसतं प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया म्हणणारे बिलीव्हर्स नाहीत, बिलकुल नाहीत बरं का. हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हटलं तर तुम्ही बिलीव्हर्स होत नाही. बिलीव्हर्स होण्यासाठी वचनावर तुमचा विश्वास असला पाहिजे, वचनावर. ही प्राथमिक अवस्था आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये नाही का, त्या आता बघा, एक छोटं पोरग असतं, लहान असतं, त्याला इवाला सांगितलं पोयम म्हण, मग तिले ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, इतकं ती ट्विंकल ट्विंकल म्हणते. महिमा छोटे, ते आता मोठी झाली, आता लग्न आहे तिचं. मग महिमा जाता जाता ट्विंकल ट्विंकल म्हणून जा ना, आणि ती म्हणल का हे काय आता. तसं बिलीव्हरची सुरुवातीची अवस्था प्रेज द लॉर्ड हालेलुया आहे, पण आत्ताची अवस्था वचनासाठी छळ सहन करणं ही बिलीव्हरची सर्वोच्च अवस्था आहे. प्रिया, तुम्हाला विजनला चिटकून राहावं लागतं. तिथं परमेश्वर तुमच्याशी अभिवचनांच्या द्वारे बोलला, परमेश्वर तुमच्याशी बोल, परमेश्वर वचनाप्रमाणे तुम्हाला पुढे नेत आणि तुम्ही त्याला बिलगून आहात. तुम्ही ठाम आहात, भक्कम आहात, मजबूत आहात. तुमच्या विश्वासाची परीक्षा होणार, तुमच्या धार्मिकतेची परीक्षा होणार, तुमच्या नीतिमत्वाची परीक्षा होणार. तुम्ही किती नीतिमान आहात हे नीतिमत्व तुमचं तपासलं जाणार आहे. किती स्ट्रॉंग विश्वासणारे तुम्ही आहात. विश्वासणारे या शब्दाचा अर्थ बायबल सांगतं, तुमचा विश्वास सोन्यासारखा तपासला जाणार आहे. सोन्याला जसं भट्टीमध्ये टाकलं जातं तसं तुम्हाला देखील भट्टीमध्ये टाकलं जाणार आहे. त्यावेळेस जसं सोनं आपला गुणधर्म सोडत नाही, ते टिकतं, तसं तुम्हाला टिकावं लागतं. याला विश्वास म्हटलंय. आणि म्हणून पहिली गोष्ट मी पाहतो, विश्वासामध्ये सबळ असताना, आशेला जागा नसतानाही खंबीर असणं म्हणजे विश्वासाची सबलता. काय विश्वासाची सबलता? आशेला जागा नसताना तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे विश्वासाची सबलता. दुसरी गोष्ट आपण वाचूया, पहिले करंथीकराचं पत्र 8 अध्याय 7 ते 10 वचन. करंथीकराचं पहिलं पत्र 8 अध्याय 7 ते 10 वचन. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही.
कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात तेव्हा त्यांची सत्सद्विवेक बुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते देवापुढे आपली योग्य योग्यता अन्नाने ठरत नाही व खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही तरीही तुमची मोकळी दुर्बळास ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. आता काय तिथं असं म्हटलं, त्यानं दुबळ्या मेंढ्यांसमोर छड्या ठेवल्या. मी संपन्नतेचा मार्ग सांगत आहे. हा संपन्नतेचा मार्ग. आणि संपन्नतेचा मार्ग सांगत असताना पहिली गोष्ट म्हटलं, विश्वासानं दुर्बळ असू नये तर विश्वासानं सबळ असा. बघा, पहिला मार्ग विश्वास, स्ट्रॉंग. आणि विश्वास कुठला? आशेला जागा नसताना जो विश्वास तुम्ही ठेवता तो सबळ विश्वास. आता दुसरी गोष्ट, तुम्ही विश्वासानं दुर्बल असू नये. नीट ऐका, विश्वासानं दुर्बल. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, विचारानं दुर्बल. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं विश्वासानं दुर्बल. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत विचारानं दुर्बल. विचार, बरं का. आता त्या ठिकाणामध्ये एक वचन जे पौलानं करंथीकराच्या मंडळीला सांगितलं, आणि तो काय म्हणतो माहिती का, काही लोक मूर्तीपूजक लोकांमधनं बाहेर आलेत. आता मूर्तीपूजेचा संस्कार त्यांच्यावरती अजून तसाच राहिला. मग ते आपल्यामध्ये आलेत, परंतु अजून पण त्या असणाऱ्या मूर्तीचा प्रसाद खाण्याची सवय त्यांची गेली नाही. नीट ऐका बरं का, काय सांगतो पौल. संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग कोणता, आणि तो मार्ग तुम्ही कसा अंगीकारणार ही गोष्ट तुमच्या ध्यानात घ्या. पहा, थोडा आले त्याच्यातनं. एवढ्या लवकर त्यांच्या सवयी सुटणार नाहीत, एवढ्या त्यांच्या लवकर त्यांच्या मनातलं तो असणाऱ्या गोष्टी जाणार नाहीत. पण पौल काय म्हणतो माहिती का, समजा त्यांनी तो प्रसाद खाल्ला, तो खाल्ला म्हणून काय शब्द वापरले, तो खाल्ला म्हणून खाण्यानं अधिक होत नाही. सगळं वाचा. देवापुढे आपली योग्य योग्यता अन्नाने ठरत नाही न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. आता देवासमोरची योग्यता, बरं का, नीट ऐका. संपन्नतेचा मार्ग मी तुम्हाला सांगत आहे. काय होतं माहिती का, आम्ही धार्मिक बनताना देवासमोर आम्ही हे नाही करत, आम्ही ते नाही करत, आम्ही ते नाही करत, आम्ही हे नाही करत. तो म्हणतो त्याच्यानं तुम्ही योग्य ठरणार नाही. कोणती गोष्ट? समजा याचा अर्थ मी प्रसाद खाण्याला प्रोत्साहन देत नाही, ते पण डोक्यातनं काढून टाका. पण मला तुम्हाला संपन्नतेचा मार्ग सांगायचा आहे. संपन्नतेचा मार्ग सांगायचा तुम्हाला. तुमची बरेच लोक नाही, एवढे वर्ष आम्ही चर्चला आलो, अजून आम्ही गरीबच आहे. एवढे वर्ष आम्ही चर्चला आलो, आमचं कर्जच फिटलं नाही. सगळं झालं तरी तुम्ही विचारांच्या द्वारे परिपक्व झाला का? विचार तुमचे कोणते विचार? बेसिक मध्ये असताना तुम्ही प्रभूकडे आला आणि तुमच्या सवयी सुटल्या नाहीत, आणि तुम्ही मूर्तीपूजा त्या मूर्तीचा प्रसाद तुम्ही खाता, सगळं काही करता, पण याचा अर्थ तुम्ही ते टाळलं म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद दिला असं नाहीये. तुम्ही ते खात नाही म्हणून आता न खाणारे ते पण कर्जात आहे, खाणारे पण कर्जामध्ये. प्रश्न तोच आहे, संपन्नतेचा मार्ग कोणता? आता वाचा वचन ते परत एकदा. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठाई असतं असं नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे. म्हणजे काही गोष्टींचे संस्कार आमच्यावरती आहे. विचार, संस्कार म्हणजे विचार. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीवरती संस्कार केले जातात म्हणजे काय? विचार लादले जातात. आता तुमच्यावरती विचार लादलेत, तुमचे विचार बदललेत. पूर्वी तुम्ही चर्चला येत नव्हता, तुमचे विचार बदलले, तुम्हाला आपोआप चर्चची ओढ निर्माण झाली. हे तुमच्यावरती झालेले संस्कार आहेत. संस्कार म्हणजे विचार. संस्कार हा शब्द जो आहे तो विचारांशी निगडीत आहे. आता त्या लोकांवरती त्या मूर्तीपूजेचा प्रभाव होते, ते संस्कार होते, आणि ते सुटायला तयार नाही. आता इथं तो काय म्हणतो माहिती का, हे सगळं करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते सोडलं म्हणून पण तो काही तो जास्त धार्मिक नाही, आणि तो खातो म्हणून तो कमी धार्मिक नाही. मग प्रश्न कोणता येतो?
प्रभू समोर तुमची योग्यता, प्रभू समोर तुमची संपन्नतेकडे जाताना संपन्नतेचा मग गुप्त मार्ग कोणता? तुम्ही देवासमोर तुमच्या योग्यतेचा विचार करता. देवासमोर तुमच्या योग्यतेचा विचार. मग देवासमोर तुमच्या योग्यतेचा विचार करत असताना देवाचं वचन जे तुम्ही ग्रहण करता, ऐका इथं त्यानं काय म्हटलं माहिती का? समजा तू खातो ते, आता खाल्ल्यामुळं काही जास्त फरक पडणार नाही, पण नवीन एक विश्वासणारा आला, ऐका बरं का, संपन्नतेचा गुप्त मार्ग तो ठीक आहे, तू खातोस तो, पण नवीन एक विश्वासणारा आला, त्यानं आत्ताच कुठून तरी प्रार्थनेमध्ये आला, आत्ता त्याला कुठंतरी सत्य समजलं आणि तू त्याच्यापेक्षा सिनियर आहे, तू त्याच्यापेक्षा जास्त देवाला ओळखतो, हा बेसिक आहे आणि तू त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला व्यक्ती आहे, परंतु तुला तो पाहतो खाताना, त्याच्यामुळं तो ठेचकाळतो, त्याच्यामुळं तो बघा. संपन्नतेचा मार्ग तुमच्या विचारावर कसा आहे मी तुम्हाला सांगतो. समजा जर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढलेले लोक आहात तर तुम्ही असं वर्तन करावं लागतं की नवीन विश्वासणारा तुमच्यामुळं ठेचकाळला जाऊ नये, ही प्रभू समोर तुमची योग्यता. समजतंय का तुम्हाला? काय श्रीमंत व्हायचंय, धनवान व्हायचंय, आत्मिक जीवनामध्ये बलवान व्हायचंय, परंतु मी असा व्यक्ती आहे का कोणाला तरी अडखण होत आहे प्रभूमध्ये वाढण्यासाठी, देवामध्ये वाढण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, प्रभूच्या वचनामध्ये वाढण्यासाठी जे पवित्र आत्मा मला शिकवतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाल, पवित्र आत्मा तुला काय सांगतो त्या पद्धतीने चाल. परंतु होतं काय माहिती का? आम्ही देहाच्या प्रेरणेने चालतो, जसं आमचा देह सांगतो. देहानं सांगितलं याला ती गोष्ट खावीशी वाटली, त्याला ती खाल्ली आणि ती दुसऱ्या व्यक्तीने पाहिली आणि तो व्यक्ती ठेचकाळला, तो व्यक्ती वाढू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं वचन पाळत असताना तुम्हाला एवढं सतर्क राहावं लागतं, एवढं तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागतं की मला कोणा व्यक्तीनं जर एखादी गोष्ट जी देवाच्या वचनामध्ये नाही ती करत असताना कोणी पाहिलं आणि तो ठेचकाळला आणि त्याच्यात मी काय म्हणतो की माझ्या समोर ते करताना आता काय प्रॉब्लेम होतो माहिती का? माणसं संपन्न का होत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा आमचं आत्मिक जीवन हे नेहमी एकमेकावरती अवलंबून असतं, एकमेकावरती. ठिकाणात बसलेले कोणीच व्यक्ती असं म्हणणार नाही, 100% मी तुम्हाला सांगतो. हा, त्यांचं स्वप्न असतं. बऱ्याच ठिकाणात गेल्यावरती मला कोणीतरी एका सिस्टरनं मेसेज केला होता, मला तेलोरे पास्टर्स बनायचंय. म्हटलं तेलोरे पास्टर जेंट्स आहे, पण ती सिस्टर म्हणले मला तेलोरे पास्टर बनायचं. आता ती जनरल बनायचं म्हणजे काय? मला तुमच्यासारखं वचन सांगायचं. नाही, पॉसिबल नाही आहे ते. 28 वर्षामध्ये काय काय केलं त्यांना काय माहितीये? असं चालू का इथं? 28 वर्षामध्ये काय साधी गोष्ट आहे का? चेष्टा नाही. वचन काय असं एका रात्रीत मला मिळालं नाही. काय पापड बेलने पडते म्हणतात ते हिंदीमध्ये, होतसे पापड बेलने पडते. तसं होत नसतं कोणी. काय काय केलं, काय स्ट्रगल केलं, कसं कसं जगलो, कसं कसं राहिलं, किती अपमानित झालो, किती ठिकाणामध्ये माघार घ्यावी लागली, किती रडलो, किती ठिकाणी फिरलो, किती गोष्टींचा त्याग करावा लागला. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. एवढं सोपं नसतं. परंतु काय होतं माहिती का, हे बोलणं खूप सोपं असतं मला. आता मग तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही तुमच्यातल्याच एका, मी ते नाही म्हणू शकत तर मी कोणाला म्हणतो, माझ्यापैकी एक सिस्टर एक ब्रदर, याला मी कॉपी करणार आहे. आता बघा इथं काय तो म्हणतो माहिती का, तू खातोस आणि तुला पाहणारा, आता यानं तर वचन ऐकलंय खायचं नाही म्हणून, पण यानं पाहिलं कुणाला? नवीन तारणात आलेल्या व्यक्तीला खाताना त्यानं पाहिलं. देवाच्या वचनात एकदा सांगितलं ना, मूर्तीला दंडवत घालू नको, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, त्याच्यासमोर ठेवलेलं खाऊ नको, हे सगळं माहिती आहे. पण तो व्यक्ती खातो. संपन्नतेचा गुप्त मार्ग तो काय म्हटला, धष्टपुष्ट मेंढ्यांसमोर मी काय ठेवणार? काठी ठेवणार आणि ती काठी नवीन मेंढ्याला जन्म देणार. तुम्हाला विश्वासानं आणि विचारानं एवढं मजबूत बनायचं की मला कोणताही प्रसंग आला तर मी वचनाप्रमाणे जीवन जगेल. हा संपन्नतेचा मार्ग आहे. आणि बघा, मी या मंडळीचा आत्तापर्यंतचा चालकपद 28 वर्ष 27-28 वर्ष चालकपण केलेलं आहे. माझ्याबरोबर आलेले सगळे लोक अगदी तळापासून तर आत्तापर्यंत सगळ्यांना किती कर्ज होतं ते पण मला माहिती नाही का, किती कर्ज होतं, कसे फेडत होते
काय करतो ते सगळं मला माहिती आहे. परंतु हे पण मला माहिती आहे, जे लोक वचनाला टिकून राहिले, प्रभूनं संपन्नतेचा मार्ग त्यांना दाखवला आणि त्याची साक्ष धरावी आहोत. म्हणजे मी बोलतो ते काही इकडचं तिकडचं ऐकून नाही, मी प्रॅक्टिकल बोलत आहे. प्रभूनं बनवलं, प्रभू संपन्न बनवतो. देव कधीच कोणाच्या ऋणामध्ये राहत नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, संपन्नतेचा मार्ग काय? कोणाला कॉपी करू नका. कॉपी करण्यासारखा एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे तुमचे विचार परिपक्व असले पाहिजे, अगदी पक्के. कोणाच्या बरोबर चालायचं नाही. जिथं देवाचं वचन, देवाच्या वचनाबरोबर चालायचं. माझ्या 27-28 वर्षाच्या या मिनिस्ट्रीमध्ये मी कधीच कुठल्या व्यक्तीबरोबर चाललो नाही, पण मला माहिती ज्याच्या बरोबर मी चाललो तो देव अद्वितीय देव आहे, म्हणून तुमच्या समोर उभं राहून प्रीचिंग करू शकतो. त्याच्याशिवाय नाही करू शकत. लक्षात ठेवा, इथं तुम्ही विचारानं दुर्बल कधी असू नका. विचारानं दुर्बल म्हणजे काय? कोणी एखादी गोष्ट पाप करत आहे म्हणून तुम्ही त्याच्यासारखं पाप करू नका. तिथं असं म्हटलं त्यानं, असं बरं वचन ते परत. तेव्हा त्यांची सत्सत विवेक बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी दुर्बळ असल्यामुळे. काय सत्सत विवेक बुद्धी म्हणजे? विचार. विचार कसे? दुर्बल. विचार दुर्बल असल्यामुळं ती विटाळते. काय करते हो? विटाळते. दुर्बल. जेव्हा तुमचे विचार दुर्बल आहे, त्यास तुमचे विचार दुर्बल होतात, म्हणजे कलंकित विचार होतात. कलंकित, मलिन, अशुद्ध विचार. जेव्हा एक दुर्बल व्यक्ती, ज्याला देवाचं वचन माहित असताना सुद्धा चुकीची गोष्ट करत आहे आणि दुसरी व्यक्ती त्याला कॉपी करत आहे, तो व्यक्ती कधी संपन्न होऊ शकत नाही. संपन्नतेचा मार्ग कोणता? बायबल सांगतं विचारानं सबळ होणं. विचारानं सबळ बना. म्हणजे कोण व्यक्ती कुठलं पाप करतं, तो व्यक्ती ते पाप करतो, मी त्याच्यासारखं पाप करायचा प्रयत्न केला तर माझ्या समोर प्रभू काठी ठेवणार नाही. पण एखादी व्यक्ती तसं, आता समजा दाविदासारखं, मला दाविदानं खून केला, मी पण खून करतो. दाविदानं व्यभिचार केला, मी पण व्यभिचार करतो. मग या प्रकारे मी तिथं त्या ठिकाणामध्ये असणाऱ्या लोकांना नाही कॉपी करू शकत. मग मी कोणाला कॉपी करायची? प्रभू जे सांगतो, प्रभूला जी पवित्रता, जी शुद्धता आवडती, मी प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने जीवन जगतो. मग माझ्यासमोर कोण असेल? योसेफ. माझ्यासमोर असेल योसेफ. माझ्यासमोर कोण असेल? शद्रक, मेशक, अबेदनगो. राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला विटाळ होऊ नये. मग हे माझ्यासमोर आदर्श असतील. समजा आता मला एखादा व्यक्ती, ज्याला मी कदाचित पूर्वी फार सुंदर मॉडेल मानत असेल, आता त्याचं पतन झालं म्हणून मी म्हणेल का त्याचं पतन झालं मग मी पण केलं तर नाही. म्हणून म्हटलं विश्वासानं, विचारानं दुर्बल असू नका, विचारानं परिपक्व असा. तुमचे विचार काय? मी असं जीवन जगावं की माझं जीवन पाहून अनेक लोक देवामध्ये वाढावेत. प्रभू त्यांच्या समोर संपन्नतेचा मार्ग त्यांना दाखवतो. 100% संपन्न होणार. 100% तुम्ही पुढे जाणार वचनामध्ये. मी आता नुसतं तुम्हाला फायनान्शियली बोलत नाही, तुम्ही स्पिरिच्युअली संपन्न व्हायला पाहिजे. मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. मला कधीच वाटत नाही की तुम्ही आहे त्या पोझिशनला असावं. तिथंच नाही तुम्ही थांबलं पाहिजे. तिथंच नाही थांबायचं. तुम्ही त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. कृपादानं तुमच्यातली वापरली गेली पाहिजे. आत्मे जिंकले गेले पाहिजे. लोकांनी तुम्हाला पाहिल्यावरती एक आयडल तुम्हाला मांडलं पाहिजे, आदर्श मांडलं पाहिजे. तुमचं जीवन तेवढ्या लेवलवरती पोचलं पाहिजे. सेवा तुमची तशी वाढली पाहिजे. बोलण्यामध्ये, विचारांमध्ये इतकी प्रगल्भता आली पाहिजे की तुमचे विचार ऐकण्यासाठी लोक बसले पाहिजे. ऐकण्यासाठी बसले पाहिजे. लोकांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे तुम्हाला. कित्येक वेळा लोक तुमच्याकडं, जसं युवा संबंधानं म्हणतो की पावसाची वाट पाहावी, तसे लोक माझ्या शब्दांची वाट पाहत आहे. योग तसं बोलत आहे. अहो, आम्ही स्पिरिच्युअली एवढं वर आलं पाहिजे की तुमचं मार्गदर्शन लोकांनी घेतलं पाहिजे. त्या लेवलला तुम्ही पोचलं पाहिजे. आम्ही तेवढ्याच लेवलमध्ये राहता कामा नये. संपन्नतेचा, आत्मिक संपन्नतेचा तो मार्ग आहे. ती संपन्नता, स्पिरिच्युअलची संपन्नता तुमच्याकडे ती आली पाहिजे. मग कधी येणार आहे? तो म्हणतो विचारानं दुर्बल असलं तर त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर त्यांच्या समोर काठी ठेवत नाही. त्यानंतर गलतीकराचं पत्र 4 अध्याय 9 पासून 19 पर्यंतची वचनं. गलतीकराचं पत्र 4 अध्याय आणि 9 पासून. पण आता तुम्ही देवाला ओळखता. आता तुम्ही देवाला ओळखता.
किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, देवानं तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे, दुर्बळ आणि निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता, त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता, वार महिने सणाचे काळ व वर्ष ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. 19 पर्यंत अशी मला तुमच्या संबंधाने भीती वाटते. बंधुजनो मी तुम्हास विनंती करतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो, मी पण होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला. हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही. तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे. मी तुम्हाविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय. ते लोक तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी. म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहतात. तुम्हाला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी. हे चांगले आहे. आणि हे केवळ मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. माझ्या मुलांनो तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधानं प्रसूती वेदना होत आहे. आता काय एवढं सगळं तुम्हाला मी वाचून दाखवलं. मी तुम्हाला संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग सांगत आहे. संपन्नतेकडे जगातल्या मंडळांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं ते पद्धतीचं वातावरण पौलाच्या काळामध्ये घडलेलं आहे. आणि देवाला मंडळ्या संपन्न करायच्यात, स्पिरिच्युअली त्यांना वाढवायचंय, आर्थिक स्थिती लोकांची बदलायची, सगळ्या गोष्टी देवाला लोकांच्या बदलायच्या. पण प्रॉब्लेम काय माहिती का, जी घटना पौल या ठिकाणामध्ये या गलतीकराच्या मंडळीला कथन करत आहे तीच घटना जगातल्या सगळ्या मंडळांमध्ये, एक नाही बरं का, सगळ्या मंडळांमध्ये. कोणती घटना. आता पौल काय म्हणतो, एक दिवस असं होतं मी तुम्हाला शिक्षण देत असताना तुमचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं मी तुम्हाला डोळा मागितला तर तुम्ही दिला असता. बघा बरं का, नीट ऐका. पौलानं त्या मंडळीसाठी केलेले श्रम, पौलाची तळमळ, आत्मे जिंकण्यासंबंधानं, त्याग करण्यासंबंधानं, सगळ्या गोष्टी संबंधानं पौल ज्या पद्धतीनं खर्ची झाला. थोडस वाचा बरं, म्हणजे समजेल अजून. परत बंधुजनो मी तुम्हास विनंती करतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. कारण जसे तुम्ही होता तसं मीही होतो, तसं मी पण होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. तुम्हाला स्वार्थ सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला. जेव्हा त्याच्याकडे शारीरिक व्याधी आणि कष्ट होते तेव्हा पौल या लोकांना कठीण परिस्थितीमध्ये, आजारपणामध्ये त्यानं देवाचं वचन त्या लोकांना सांगितलं. परिस्थिती बदलली. काय झालं माहिती का, कोणीतरी तिकडे येऊन या पौलाच्या लोकांना वेगळं शिक्षण दिलं. माझा जो नियम आहे, माझा जो मुद्दा आहे, निसत्व शिक्षणामुळे पण दुर्बलता येते. चुकीचं शिक्षण, सिद्धांत, काही सिद्धांत आहेत, बिब्लिकल सिद्धांत काही असतात. आज मंडळांची जी दुरावस्था, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच मंडळांमध्ये, आता मी काय जनरल, मला माहिती तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ते वचन पोहोचवायचंय. बऱ्याच वेळा, काही वेळा शिक्षण देता देता आज एवढं काही शिक्षण वाहवत गेलंय. कालच मला एका
ब्रदरनं फोन केला आणि सांगितलं की पास्टर, तरुण एक प्रीचर आहे, तो तरुण प्रीचर एवढं तरुण वर्ग त्याच्या मागे चालला आहे, वाहवत चाललंय बरं का, वाहवत. म्हटलं माझ्या घरातले लोक सुद्धा ते वाहवत गेले त्याच्या मागं. तरुण प्रीचर, मी नाव नाही सांगत, आपल्याला ते काम नाही करायचं कुणाचं नाव सांगायचं, परंतु त्यानं एक सिद्धांत मांडला. कोणता सिद्धांत माहिती का? असं लिहिलं, येशू ख्रिस्त जेव्हा देवानं पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक्यानं, आम्ही पाहतो की एदेन बाग निर्माण केली आणि देवानं त्याला सांगितलं की सगळ्यावरती तुला अधिकार दिलेला आहे. मग सैतानानं पण पाहिलं, तो अधिकार दिला आणि देवाने त्याला सांगितलं आता तू तुझी सत्ता त्याच्यावरती चालव. सैतानाला ती गोष्ट माहिती होती. सैतानानं त्याला बागेतनं बाहेर काढलं, त्यांनी आज्ञा मोडली, अमकं झालं तमकं झालं, परंतु परत प्रभू येशू ख्रिस्त उठला, त्याने अधिकाराच्या चाव्या देऊन गेला. त्याने एक सिद्धांत असा मांडला, तो प्रीचर असा सिद्धांत सांगतो, देवानं एकदा तुम्हाला अधिकार दिला तर देव आता काहीच काम करत नाही. देवाने आता काम बंद केलंय, सगळं काम तुम्हालाच करायचं. देव अधिकारामध्ये ढवळाढवळ करत, आणि वेड्यासारखं लोक त्याच्या मागे चाललेत बरं का, वेड्यासारखं. तरुण आहे, गायक पण आहे, चांगलं गातो पण, शिक्षण पण देतो, पण झालं काय माहिती का, त्यानं सिद्धांत मांडला की तुमचं तारण झालं की ते तारण एकदा झालं की परत ते तारण गमावलंच जाऊ शकत नाही. तरुण प्रीचरनी मांडला सिद्धांत. आता तरुणांना हेच पाहिजे ना, तारण गमावणार नाही, खाओ पिओ ऐश करो, सगळं करा आणि स्वर्गराज्य मिळणार आहे. मग निघाले 10 लाख फॉलोअर्स, 20 लाख फॉलोअर्स, आणि ते लोक त्या. आता पौल इथं काय सांगतो माहिती का, मी तुमच्यासाठी केलेले श्रम. कोणतं श्रम? तुम्हाला वाढवण्यासाठी पौलानं जे डिसिप्लिनचं शिक्षण त्यांना दिलं, डिसिप्लिनचं बरं का, शिस्तबद्ध पौलानं सांगितलेलं आहे. काय पौलाचं शिक्षण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळतं, अरे नेमकं करायचं काय स्वर्गामध्ये जाण्यासाठी. गलतीकराच्या पत्रामध्ये पौल काय ते लिहित नाही का, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, हेवाळ, तट फुटी, पक्षभेद अशी कर्म करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्याचा वतन मिळणार नाही. आता पौल हे सांगतो, आणि दुसरीकडे एक व्यक्ती काय सांगतो की तो म्हणतो तुम्ही एकदा तुमचं तारण झालं की तुमचं तारण कोणी काढून घेऊ शकणार नाही. मग तुमच्यामध्ये फुटी आहे, तुमच्याकडे पक्षभेद आहे, तुमच्याकडे हेवा आहे, तुमच्याकडे दारूबाजी, मग तुमच्याकडे रंगेलपणा. आता विचार करा, पौल एक सांगतो, हा एक सांगतो, आणि पौल काय म्हणतो माहिती का, ज्याच्यासाठी पूर्वी तुम्ही माझ्या संगती मरायला तयार होता, आता तुम्ही माझ्या मुळावर उठलेला आहात. दुर्बल. आज मंडळांमध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती का, तुम्ही शिक्षण जर ऐकायला गेला तर जे पौलाच्या काळामध्ये ते शिक्षण आता आहे, रोज उठून एक नवीन शिक्षण, रोज एक उठून. आता काय होतं, तो म्हणतो मी या आणि हे लोक निघतात बरं का, लगेच निघाले ते याच्या मागं, चला आज यांनी सांगितलं याच्या मागं, त्यांनी सांगितलं त्याच्या. काठ्या काढून कोणावर ठेवतो? जे विश्वासामध्ये सबळ आहे, प्रभू त्यांच्या समोर काठ्या ठेवतो. हा गुप्त मार्ग आहे. काही झालं तरी सत्य शिक्षणापासून किंचित सुद्धा ढळू नका. दुर्बल शिक्षण नको आहे. प्रत्येक गोष्टीवरती नाही विश्वास ठेवायचा, प्रत्येक गोष्टी संबंध. मी परवा औरंगाबादला गेल्यावरती त्यांनी सांगितलं, एक प्रॉफिट आला आणि त्यानं सांगितलं त्या ब्रदरला, देव तुमच्या आईची पेन्शन वाढवणार आहे. तो त्यांनी तुझं तोंड बघितलं, माझी आई मिली. किती भयानक प्रकारची परिस्थिती आहे. आम्ही ते लोक ते ऐकण्यासाठी उत्सुक असतात. प्रॉफिट म्हटलं की निघाल. तो प्रॉफिट नाही, प्रॉफिट आहे. प्रॉफिट हा दोष दाखवणार आहे, तो दोष दाखवत असतो. नुसतं तो तुमचं हे होणार आहे तुमचं ते होणार नाही. ज्याला सांगितलं त्या प्रॉफिटने औरंगाबादमध्ये, आता या वर्षात तुझं सगळं चांगलं होणार आहे, 2 महिन्यांनी मेला. ते ऐकून ऐकून मला वाईट वाटलं की लोकांची एवढी. मला सांगायचं तुम्हाला संपन्नतेचा गुप्त मार्ग, संपन्नतेचा गुप्त मार्ग असताना मुळावलेलं शिक्षण, तुमच्या मनाची चलबिचल कोणी सुद्धा करता कामा नये. कोणीच नाही प्रिया, कोणीच नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इतकं मजबूत राहायला पाहिजे, मजबूत.
कोणी तुम्हाला हलवता कामा नये, कोणीच नाही प्रिया. ही गोष्ट ध्यानात ठेवा. हे जग सैतानानं आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आणि त्याला ठाऊक आहे की अंतिम दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांना विश्वासापासून मला तोडायचंय, त्यांना संपन्नतेकडनं आणि एकदम खालच्या अवस्थेमध्ये त्यांना न्यायचंय. तुम्हाला देवाच्या वचनाचं शिक्षण जर मिळालं तर वचनाप्रमाणे प्रत्येकाची तपासणी करा. संपन्नतेचा गुप्त तो मार्ग आहे. तुम्ही एकदा वचन तुमच्यातनं निघून गेलं, तुमच्या मनाची चलबिचल झाली, तुमचं मन अस्वस्थ झालं आणि सैतान तुमच्या मनाची, पौलाला आलेला अनुभव, पौल म्हणतो अरे एक काळ असा होता, कोण म्हणतोय पौल बर का, आणि पौल कोण आहे, 3 स्वर्गात जाऊन आलेला. आणि बघा एवढा भारी प्रीचर, आणि त्याच्या मंडळीची अवस्था काय झाली, वाचा बरं त्याच्या मंडळीची अवस्था काय. आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे मी तुम्हाविषयी साक्ष देतो की. काय टेस्टमनी होती, साक्ष काय होती पौलाची, बघा काय साक्ष होती. शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. आता तुम्ही उपटाल माझे डोळे. पौल काय म्हणतो, त्यावेळेस तुम्ही माझे डोळे, मी मागितला तुम्हाला डोळा तर तुम्ही मला डोळा दिला असता. पण मी तुम्हाला खरे ते सांगतो की म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय. बघा आता पौल काय, एक काळ होता की तुम्हाला मी डोळे मागितले तर तुम्ही डोळे दिले असते, आता काय झालं, वैरी. मंडळींची अवस्था आहे बरं काही. मी संपन्नतेचा गुप्त मार्ग तुम्हाला सांगतो, हे घडतं का. बायबल किती जिवंत आहे हो, बायबल किती सत्य आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाकडे बारकाईनं पाहताना हे का घडतं ते तुम्हाला सांग. देवाला वाटतं की तुम्ही संपन्न असाल, सैतानाला काय वाटतं, सैतानाला वाटतं नाही देवापेक्षा जास्त मी संपन्न बनवतो. नाही, सैतानाला वाटतं तुमची संपन्नता काढून घ्यावी, तुम्ही स्पिरिच्युअली संपन्न असावं सगळ्या गोष्टीने. मी नुसतं तुम्हाला फायनान्शियली बोलत नाही, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी फायनान्शियली संपन्नतेविषयी बोलत नाही, आत्मिक जीवनामध्ये पण तुमची संपन्नता असावी. तुम्ही वचनामध्ये होता, देवाच्या वचनानुसार तुम्ही चालत होता, देवाचं वचन तुम्ही पाळत होता, परंतु आता देवाचं वचन तुमच्यातनं काढून घेण्यासाठी त्यानं काय केलं, तो पौल म्हणत आहे त्याला आलेला अनुभव काय, तो म्हणतो एकेकाळी तुम्ही मी डोळा मागितला तर तुम्ही मला डोळे सुद्धा दिले असते, पण आता मी तुमचा वैरी झालेला आहे. कशामुळे झालं, चुकीचं शिक्षण. म्हणून लक्षात, निसत्व शिक्षणामुळं तुमच्या समोरचं विजन निघून जातं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुर्बल शिक्षणाकडे आकर्षिले जाता, नीट ऐका. आता मी तुम्हाला लोकांची मानसिकता का बदलली ते पण सांगणार आहे, नीट ऐका बरं का. खरं तर हा एक सुंदर स्टडी आहे आणि हे काय आत्ता नाही बरं का, मी ह्याला लिहून जवळजवळ 3 ते 4 महिने झाले. कोणताच संदेश तुमच्याकडे रिसेंटली येत नाही, अजून काही संदेश याच्यामध्ये आहे, परंतु मला असं वाटलं की गावावरून आल्यावर पटकन सकाळी तर आल्या उघडलं, कोणता द्यावा, एकदम माझ्या डोळ्यासमोर की हे संदेश लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आता बघा, हा पौल एवढा स्ट्रॉंग लोकांना शिक्षण देते. पौलानं काही रिस्ट्रिक्शन लावल्यात बरं का, मर्यादा लावल्यात. हे करू नका, ते करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं वागा, तसं वागा. दुसरा एक येतो आणि तो सांगतो नाही नाही असं चालतं. का घडलं, पौलाकडं काय शिस्त आहे, दुसरे येऊन काय म्हणतात नाही नाही तसं नसतंय, तसं नसतंय, आपण काही पण केलं तर चालतं. मग बरं त्यांनी पण बायबल मधलं काढून दाखवलं ना. आता प्रॉब्लेम काय माहिती का, बायबल मध्ये शोधा म्हणजे काही शोधलं की तुम्हाला सापडतंय. दारुड्याला जर शोधायला लावलं तर तो म्हणतो पोटाच्या विकारासाठी थोडीशी घे. काना गावामध्ये येशू गेला, त्यानं द्राक्षरस घेतला, येशूनं घेतला, मग आम्ही का नाही घ्यावा, त्याला सापडलं बरोबर वचन. शोधा म्हणजे तुम्हाला बायबलमध्ये जे अहो तुम्ही जे शोधाल ते तुम्हाला सापडेल. आणि मग आम्ही पाहतो असं शोधत शोधत काय झालं, या पौलाकडचे लोक डायव्हर्ट झाले. डायव्हर्ट झाले म्हणजे काय, त्यांनी अशा गोष्टीला ते शोधत होते की किती काळ बंधनात राहावं, किती काळ रिस्ट्रिक्शन मध्ये. पौल सारखं म्हणतो हे करू नका, ते करू नका, ते करू नका. पौल माझ्यासारखाच होता.
हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका. आता दुसरं कोण, नाव नाही सांगितलं बरं का पौलानं, नाव नाही सांगितलं. नाव सांगितलं का त्याने? वाचा वाचा ते वचन पटकन. तथापि आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला. आधी कशासारखा स्वीकार केला? ख्रिस्त येशू. जेव्हा चांगला असतो तेव्हा येशू बोलतो, येशू बोलतो, दुसरं कोण नाही, येशूच तुम्ही पाळत साहेब, येशूच येशूच. एकदा पाळक डोक्यात बसला मी वैरी, असं लिहिलंय तिथं. वाचा वाचा. देवाची तुमची ती धन्यता, तेव्हा ती धन्यता कोठे कोठे मी तुम्हाविषयी साक्ष देतो. तुमच्याविषयीच बोलतो मी. शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. डोळे दिले असते हो. पुढे मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे का? आता काय झालं? कशाने झालं तुम्हाला माहिती आहे? निसत्व शिक्षण म्हणजे काय हो? सत्व आणि निसत्व. निसत्व म्हणजे काय? जे तुम्हाला शिकवल्यावर सत्व आणि निसत्व याच्यावर. सत्वामध्ये काय असतं माहिती का? जे डायटिशियन, तुम्ही खाताना सगळं खाता आणि एवढं खाता की विचारायला लोक नाही का? एवढे दिवस प्रत्येक जण. केविन कुठे गेला? बिना साखरेच दूध पितो ना, पितो का नाही? चहा पण नाही पित का रे बाबा? आणि याच्या आधी खात होतं का नाही मिठाई? अरे खात होता का नाही? का सगळंच तोंड बंद करून ठेवलंय? हां, मिठाई खात होता. मला डोंगरे बद्दल म्हटले तो दुधात पण साखर घालत नाही, मिठाई पण खात नाही. आता पहिले मला आठवतं की तो भरपूर गोड खायचा. मग ते पहिले खाताना असं वाटत होतं खाल्ल्यावर जाड होतं. आता खाल्ल्यावर काय वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये सत्व नाहीये. साखरीमध्ये डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका, सगळ्यात घातक ते. आणि अजून सगळं पूर्वी सगळं वेगळं होतं. आता डॉक्टर काय सांगतात माहिती का? जेवढं तुम्ही जेवता तेवढं कच्च पण खा. कोबी खा, काकडी खा, गाजर खा, जेवढं. मग आता हे देवाने आधीच सांगितलं होतं ना बागेमध्ये, सगळ्या झाडाची फळं सगळं उलथ पालथ झाल्यावर शुगर, बीपी, अमक तमक सगळं वाढून घ्यायचं आणि आता शोधा. नाही, ह्याच्यासाठीच बायबल आहे. निरोगी राहण्यासाठी, बलवान होण्यासाठी जे सत्व असलेलं शिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल. आणि पौलाने ते केलं माझ्यासारखं. पौल नाही गावलं, तो म्हटलं हे आहे. आता लाख तुम्ही माझे वैरी झाला, पण मला तो त्या मेंढ्यांसमोर दृष्टांत ठेवायचा, त्या मेंढ्यांसमोर काठ्या ठेवायच्या ज्या बलवान आहे. कोणत्या विचारानं बलवान, कशानं बलवान आहे? सात्विक शिक्षणामध्ये बलवान आहे. संपन्नतेचा मार्ग. कोणासमोर परमेश्वर विजन ठेवतो? आला दृष्टांताचा विषय. काठी म्हणजे दृष्टांत. विजन कोणासमोर? ज्यानं सत्व शिक्षण पकडून ठेवलेले, सात्विक शिक्षण. तडजोड नाही केली, ऍडजस्टमेंट नाही केली. जेव्हा तुम्ही ऍडजस्टमेंट करता तेव्हा तुमच्या समोर काठी नसती. काठी नाही ठेवत तुमच्या समोर. काठी म्हणजे याकोबाला संपन्नतेकडे घेऊन जाय. चर्चची संपन्नता आहे. चर्च पुढे नेत असतं, चर्च पुढे जात असतं. मी चर्चच्या संपन्नतेविषयी बोलत आहे. कोणासमोर देव काठी ठेवणार? ज्यांनी सात्विक शिक्षणाकडे लक्ष दिलेले, सत्व टिकवून ठेवलेलं आहे, तडजोड केली नाही. प्रभूचं वचन आहे तसं. लक्षात ठेवा, देवाचं वचन हे नेहमी तुम्हाला टोचणारच असलं पाहिजे. जर देवाचं वचन तुम्हाला टोचलं नाही तर समजायचं आपण दगड झालोय. एक तर आपण दगड झालो, नाही तर दुसरं आपण मेलोय. ते उगा ह्याच्यात मैतीच्या टायमाला द्या थंड पाणी घ्यायला, जरा मेल्यावर आंघोळ घालताना नाही का पाणी गरम करतं, यांच्या हाताला अहो त्यांना चटके बसतील. नाही बसत. आता किती पण गरम होता, चटके नाही फटके नाही, आता काही होत नाही. तसं किती पण फटके मारा, किती पण चटके मारा, ज्या लोकांना देवाच्या वचनाचं महत्वच नसतं ते निसत्व शिक्षणाकडे गेलेले. चेंजेस नाही, बदल नाही, परिवर्तन नाही. याच्यामुळं
तुमच्या समोर दृष्टांत कधीच नसणार आहे. ऐका, काठ्या संबंधात याकोबानं संपन्नतेचा मार्ग सांगितला. संपन्नतेचा मार्ग काय? तो म्हणतो सात्विक शिक्षणानं तुम्ही बळकट व्हा. सात्विक शिक्षण बरं का. एकदा सात्विक शिक्षण तुम्हाला कळलं ना, मग तुम्हाला कळतं की काय देवाच्या वचनाची महती आहे, काय महत्व आहे त्याला. नाही का? परवा एका घरामध्ये प्रार्थनेसाठी गेलो आम्ही. वाट पाहत होते ते, मला वाटते कुठल्या तरी मोठ्या शाळेची प्रिन्सिपल होती. ते म्हटले तुम्ही येणार आहे, आमची फार इच्छा होती की त्याने एक छान घर बांधलं होतं, छान बंगला बांधला होता. मग आम्ही पाहिलं की तुम्ही येणार आहे. अरे बापरे, येणार आहेत का? आमची फार इच्छा होती, आमचं घर बांधलं की तुमची पहिली प्रार्थना तिथं व्हायला पाहिजे. आणि मग गेलो तिथं. ते म्हणजे काल दिवसभर आम्ही नवरा बायको, आमचं घर तयार नव्हतं पण दिवसभर बसलो, घर साफ केलं, सगळं काही केलं. आणि म्हटलं काय झालं तरी उद्या ते नाश्त्याला आल्यावर त्यांच्याकडनं प्रार्थना करून घ्यायची. मग त्यांनी सांगितलं की मी लहानपणापासून देवाच्या वचनामध्ये होते, पण देवाच्या वचनाचं खरं गुपित जर कसं कळलं असेल तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे देवाचं वचन आम्हाला कळालं, किती गोष्टी आमच्यामध्ये कमी आहेत त्या का सोडायला पाहिजे. मग त्यांचे मिस्टर आले, मी मिलिटरी मॅन होतो आणि मी तुमचं वचन ऐकल्यापासून मला ते समजायला लागलं, नाही तर बायबल मला कळत नव्हतं. मग मला कळलं सात्विक शिक्षण हे माणसाला बदलून टाकतं, परिस्थिती बदलतं. लक्षात ठेवा, जरी ते आम्हाला आमच्या मनाला टोचणी लागणारं वचन असलं तरी सुद्धा ते व्हिजनसाठी आवश्यक आहे. ह्याच्यासमोर व्हिजन असणार आहे, दृष्टांत असणार आहे. जेव्हा देवाचं वचन तुम्हाला टोचत असेल तर ते सत्व आहे. सात्विक शिक्षणाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते खायला आवडत नाही. बिर्याणी किती लोकांना आवडते? हात नका वर करू, करतात. मला माहिती, सगळे दोन पुसून येतात. नुसतं जेवणाचं वास निमंत्रण त्यानं ठेवलं ना, खात्यात पितेत जाते. कसं होतं? एकदम छान होतं. बाहेर काय व्हेज करतात काय माहिती, म्हणतात बरं का, व्हेज खाल्ल्यावर म्हणतात लोक, म्हणतात आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगतो व्हेजमध्येच सत्व आहे. पण ते आपल्या शरीराला जे आवडतं ते आपण घेतो ना, जे मला आवडतं ते. बघा, जेव्हापासून मला कळलं ना तेव्हापासून माझ्याबरोबर असणाऱ्याला विचारा, कुठल्याही घरात गेल्यावर लोक पाळक आला म्हणून एवढं मटण वाढतात, असं त्यांना वाटतं सिंहच बसलाय खायला, अख्खा बोकड खातो का. त्यांना हात जोडून सांगतो, बाबा माफ करा. बरं, नुसतं ते नाही, तेल तर एवढं टाकतात की एक वाटी तेल त्याच्यातनं निघतंय. आणि माझा प्रॉब्लेम काय, माझ्या शरीराने ते स्वीकारलंय की बाबा हे खायचं नाही. समजा तेलात बुचकळलेला एक घास आतमध्ये जरी गेला, सात्विक शिक्षण मी तुम्हाला सांगते बरं का, मुद्दाम नाही सांगत माझी बढाई मारण्यासाठी किंवा मी काय करतो नाही. पण मला ती सवय लागली की कमी तेलाचं खायचं, कमी तुपट खायचं, नॉनव्हेज व्हेजिटेरियन खायचं. मग ते तेलातली भाकर आतमध्ये गेला की आपोआप मला ठसका लागतो, आपोआप काही करायला लागत नाही. आणि तो ठसका इतका भयानक असतो की सगळे टेबलवरचे लोक इकडे तिकडे पाणी शोध, कोण काय शोध, हवा घाल, काय काय त्यांना जागेवर गेला घरामध्ये तो लोक आमचं नाव खराब करून टाकतील. पळापळी त्यांची असते का तर. पण मी ते स्वीकारलं की नाही, माझ्या शरीरानं पण ते स्वीकारलं, जे सात्विक नाही ते आतमध्ये घ्यायचं नाही. म्हणून एवढी वर्ष सेवा करताना तंदुरुस्त आहे का? सात्विकता. सात्विकता म्हणजे सत्व असलेलं जीवन आतमध्ये. लक्षात ठेवा, हे आत्मिक जीवनामध्ये तसंच आहे. बलवान व्हायचं तर सात्विक शिक्षणाकडे लक्ष असू द्या. तुम्हाला वाचवणाऱ्या शिक्षणाकडे जाऊ नका, जिथं तुमचा बचाव होईल, जिथं तुम्हाला कोणीतरी सुटका देईल, जिथं तुम्हाला कोणीतरी आणि अंजारून गाजून माझ्या सोन्या, माझ्या पिंट्या, माझ्या बबड्या, माझ्या आमक्या, माझ्या छबड्या, नाही हो. तिथं नाथनासारखं संदेश असलं, नाथनासारखं, योहानासारखं असलं पाहिजे की ज्याच्यानं परिवर्तन होणार आहे. मग तुमच्याकडे आत्मिक उन्नती असणार आहे. एक शेवटची गोष्ट वाचूया, बऱ्याच गोष्टी परंतु एक शेवटची गोष्ट वाचूया. यशा जकर्याचं पुस्तक 10वा अध्याय 12 वचन. मी त्यांना परमेश्वराच्या ठाई बलवान करील ते त्याच्या नामाने येतील जातील, त्याच्या नामानं येतील जातील जातील असे परमेश्वर म्हणतो. आता
संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग तो म्हटला दुबळ्या मेंढ्या नकोच. मग कुठल्या मेंढ्यांना संपन्नतेचा मार्ग? कोणत्या मेंढ्या? बलवान मेंढ्या. आता बलवान कोण बनवतं? परमेश्वर बनवतो बलवान. वाचा परत वचन ते. मी त्यास परमेश्वराच्या ठाई बलवान करील. कोणाच्या ठाई बलवान होणार आहे? परमेश्वराच्या ठाई. नेमकं काय परमेश्वराच्या ठाई? म्हणजे देवाबरोबर राहिल्यानं. ठाई म्हणजे त्याच्या मध्ये राहणं. आता तुम्ही त्याच्या देवाच्या मध्ये आहात म्हणजे कसं काय? काय होतं माहिती का? आम्हाला एक सवय लागली नाही, मी देवात आहे, मी देवात आहे, मी देवात आहे. मी म्हणल्याने मी देवात नसतो बरं का. परत नाही मी देवात आहे म्हणजे अरे काय बाबा म्हणजे? आणि मी देवात आहे म्हणून गप्प बसलो तर तुला दाखवलं असतं म्हणजेच देवात नाही. देवात असण्याचं चिन्ह तुम्हाला सांगतो. देवात तुम्ही असताना त्यावेळेस तुम्ही वचनामध्ये असता. तुम्ही माझ्यामध्ये, माझी. मग तुम्ही देवात आहात तर तुम्ही वचनामध्ये. तुम्ही इकडचं तिकडचं काढून म्हटलं देवामध्ये, तुम्ही कधीच देवामध्ये नाही. आणि तुमची पारख करण्याची कोणाला गरज नाही. तुमची पारख वचनच करतो तुम्ही देवात आहात का नाही. मग तुम्ही बलवान नाही. तुम्ही बलवान नाही. देवामध्ये असणारा मनुष्य सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वचन आपल्या जीवनासाठी घेत असतो. ऐका, कोणासाठी घेतो? बोला जरा जोरात. बलवान कुणाला व्हायचंय? आता मी जाताना 1 ग्लास दूध पितो, 2 अंडे खातो, मग आमच्या आईला ताकद येते? कुणाला ताकद येते? हा, ती रोज सकाळी उठल्यावर 20-30 बदाम ती भिजवते. ते सोलता सोलता नाकी नव येतं मला. ती त्याचं कातडं काढून खा. आणि तिचं डोकं असं आहे, गावावरून आलं की ती जास्त भिजवते. तिला असं वाटतं ते कसं जाईल सांगा बरं. जेवढं तुम्ही रोज भिजवते ते तू 3 दिवस खाल्ले नाही ना, मग आता एकदम खाऊन बरोबर. ते सांगण्याचं तात्पर्य, जे वचन जे तुम्ही खाल त्याने तुम्ही बलवान होणार. माझा प्रॉब्लेम काय माहिती का? मी वचन काढतो आणि दुसऱ्यावरती आदळतो. मग तुम्ही कसं बलवान होणार आहे? का मंडळांमध्ये आता प्रॉब्लेम निर्माण झाला. मंडळ्या या दिवसांमध्ये दुर्बल का होत चालल्यात? कारण बलवान होण्यासाठी वचनाचं लागूकरण मला व्हायला पाहिजे हेच विसरून गेलेत लोक. त्याचं लागूकरण मला व्हायला पाहिजे. परंतु आता झालं काय नेमकं प्रॉब्लेम? त्या वचनाचं गांभीर्य लोकांमधनं निघून गेलेलं आहे. दे आर नॉट सिरियस. ते देवाच्या वचनाच्या बाबतीत गंभीर नाहीये. त्यांनी वचन कशासाठी केलं माहिती का? त्यांनी वचन एकमेकाचे उणे दुणे काढण्यासाठी. हा प्रॉब्लेम झालाय. आणि त्यांनी वचनाचा दुर्वापर केला. आणि शास्त्र काय सांगतो? तुम्ही बलवान कोणाच्या ठाई होणार आहे? म्हणजे कसं? कुणी वचनात राहायला पाहिजे? तुम्ही माझ्यामध्ये, कुणामध्ये? असंच आहे ना. मग कुठं असतंय ते? काढा तुमचे स्टेटस. यांनी याला मारलं, त्यांनी त्याला मारलं, हेच. अरे आहात तुम्ही बलवान? आहात तुम्ही देवामध्ये? कोण सांगितलं तुम्हाला देवामध्ये? हा काय जोक आहे? हे स्पिरिच्युअल लाईफ आहे. हे स्पिरिच्युअल लाईफ कधी असं नसतं. आणि तुम्हाला वाटत नाही का तो स्वर्गातला देव त्याच्या वचनाचा गैरवापर करून या पद्धतीनं? तुम्ही बघा या दिवसामध्ये सगळीकडे इतकी वाताहत होत चाललेली आहे. ज्या पद्धतीचं वर्तन सगळ्या जगामध्ये निर्माण झालेले, जे उठतं ते एकमेकाला दोष देणं, एकमेका संबंधानं बोलणं, आणि संपन्न आत्मिक जीवनात संपन्न होणार कशी काय? मग अहो, मी शास्त्र उघडायचंय, तुझं वचन कुणाच्या? तुम्ही दुसऱ्या समोर बॅटरी धरता आणि तुम्ही अंधारात चालता. नाही, तुम्ही नाही स्पिरिच्युअल, तुम्ही आत्मिक नाहीच आहेत. मी आत्मिक आहे. आत्मिक जीवनाचा प्रकाश मला मिळाला पाहिजे. मी कसं काय दुसऱ्याला प्रकाश देणार? पहिले मला प्रकाश पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन बदलण्याचं काम करतं. देवाचं वचन तुमचं हृदय बदलतं. मोशे डोंगरावरती गेल्यावर काय घडलं ऐका. मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे, डोंगरावरती मोशे गेला, खाली वचन घेऊन आला आणि त्यांनी माणसं मारली.
3,000 लोक मेले. त्याच्याकडे जर वचन असतं तर देवानं त्याला लोकांना जगवण्यासाठी चांगला मार्ग दाखवण्यासाठी पाठवलं, पण त्यानं त्या वचनाच्या तलवारीनं वचन घेऊन त्यानं लोकांना मारलं. आता देव मोशेला काय, ऐका बरं का, देव काय मोशेला म्हणतो, लांबून कनान बघायचं, तू जायचं नाही कनानामध्ये, तू नाही जायचं कनानामध्ये. का? कारण तू वचनाच्या द्वारे त्यांना मारलंस. कुणाला मारलं? या 3,000 लोकांना मारलं. लक्षात ठेवा, देवाचं वचन तुमच्यासाठी पुनरुज्जीवन करणारं असलं पाहिजे. तुम्हाला देवाच्या वचनाचा शो ऑफ करू नका. देवाचं वचन हे तुम्हाला स्वतःला बलवान करण्यासाठी, तुम्ही वचनात टिकून राहा. तुम्ही दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही देवाचं वचन लागूकरण करा. आमेन म्हणाल का? आणि पौल नाही का म्हणतो, सगळे शिक्षक झाले तर ऐकणार कोण? सगळे सांगाल तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुमचं सोडा. मी काय करायला पाहिजे हे मी काय, तुम्ही संपन्नतेकडे जाण्याचा काय हिशोब, टायटल काय आपलं? संपन्न. कुठल्या संपन्नते संबंधाने सांगत आहे? फायनान्शियली झालं, आता स्पिरिच्युअल, आत्मिक संपन्न. आत्मिक संपन्न असा स्पिरिच्युअल, लोकांमध्ये आत्मिक संपन्नता पाहिजे. बालिशपणा तुमच्यामध्ये असता कामा नये. नाही बालिशपणा नको. आता लय बालिशपणा झाला. मी एवढे वर्ष आम्ही प्रभूमध्ये असून सुद्धा जर आमच्याकडे बालिश गोष्टी असतील तर आमच्या जीवनाची तपासणी करावी लागेल आपल्याला. खरंच आम्ही देवामध्ये आहोत का? खरंच आम्ही प्रभूमध्ये आहोत का? आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, देव त्याच्या वचना संबंधानं अतिशय गंभीर आहे. नाही तुमच्या लक्षात येणार. देवाच्या वचनाचा गैरवापर देवाला कधीच चालत नाही. कधीच चालत नाही. त्याचं वचन पवित्र आहे. पवित्र म्हणजे त्याने आम्ही पवित्र बनावं. पवित्र म्हणजे माझ्याकडं आलं तर मी पवित्र होणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन माझ्याकडे यावं आणि देवाच्या वचनानं मी चांगल्या पद्धतीचं वर्तन करावं. संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग हा आज लोकांकडं नाही, मंडळांमध्ये नाहीये. आणि मंडळ्या रसा तळाला चालल्यात बरं का. बऱ्याच मंडळांची वाताहत होत आहे. आत्मे जिंकण्याच्या ऐवजी आत्म्यांचा नाश होत आहे. म्हणून म्हटलं, मोशे दगडी पाट्या घेऊन आला आणि त्याने काय झालं? किती लोक मेले? तसं लोक आत्मिक जीवनात मरत आहेत. का तर वचनाचा गैरवापर केला जात आहे. वचनाला ज्या पद्धतीनं लोकांसमोर न्यायला पाहिजे, अहो लोकांचं तारण व्हायला पाहिजे. या वचनानं तारण व्हायला पाहिजे. मला आनंद वाटतो, एवढ्या ठिकाणात वचन घेऊन जातो आणि लोक भेटतात त्यावेळेस सांगतात, आत्ता आमचा मार्ग बदलला. फार सुंदर आहे देवाचं वचन. त्याचा गैरवापर नाही व्हायला पाहिजे. योग्य पद्धतीने लोकांपर्यंत नेलं पाहिजे. या वचनानं लोकांचं जीवन बदललं पाहिजे. हे वचन आम्हाला रिव्हाइव्ह करणारं वचन असलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तिकडं एकमेकाला पाठवताना इतकी सुंदर वचनं पाठवा, इतकी छान वचनं पाठवा की त्या वचनानं लोक देवाशी जडले की हे तुम्ही संपन्न झालेला आहात. संपन्न झाले. मी सकाळी वचनं शोधतो ना, ती वचनं शोधताना तुम्ही बघाल माझी प्रत्येक वचनं लोकांसाठी इन्स्पायरेशन असली पाहिजेत. प्रत्येक वचन इन्स्पायरेशन. मला आठवतं की बऱ्याच वेळा वचन नाही पाठवलं तर लोक तिकडून मला सांगतात, अहो ते वचन पाठवलं आणि ते वाचलं आणि कामकाजाला सुरुवात केली तर आमचे बरेच प्रश्न सुटले जातात. ही वचनाची ताकद आहे. ही वचनाची ताकद आहे. हे जीवन आहे प्रियानो. हे देवाचं वचन एकमेकाशी वाद घालण्याचं माध्यम नाही. लोक वादासाठी सुद्धा वापरतात, ते मला माहिती आहे. वादासाठी सुद्धा देवाचं वचन वापरत आहे. मला वाईट वाटतं, इतकं चीप करून ठेवलं देवाला. मी एवढं चीप बायबल करून ठेवलं. हे पवित्र शास्त्र, याला आम्ही एकमेकाशी वाद घालण्याचा कुठे संपन्नता? कुठे संपन्नता? हा एक दिवस येईल ना, त्या दिवसामध्ये या वचनाप्रमाणेच आमचा न्याय होणार आहे. म्हणून हे वचन घेऊन त्याच्याशी बोलत असताना ना गंभीर राहा. वाटतं तितकं सोपं नाहीये. न्यायाच्या दिवशी सगळ्या गोष्टीचा हिशोब होईल.
त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा वापर कशा पद्धतीने, असं म्हटलंय माझं नाव व्यर्थ म्हणजे काय, हे वचनच आहे. येशू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे मी तुम्हामध्ये, मग वचन माझ्यामध्ये. मग या वचनाचा गैरवापर तुम्ही कसं, लक्षात ठेवा कधी सुद्धा देवाच्या वचनाला अशा पद्धतीनं बट्टा लावण्याचं काम करू नका. संपन्न नाही होऊ शकत ना मंडळी, ना तुम्ही, ना तुमचं आत्मिक जीवन. आत्मिक जीवन संपन्न करताना मी फार गंभीर असलं पाहिजे, फार गंभीर, फार म्हणजे फार गंभीर, अतिशय गंभीर असलं पाहिजे. का? कारण दगडी पाट्यावरती 40 दिवस 40 रात्र देवानं आपलं सगळं मनोगत या मोशेला तिथं सांगितलं. 40 दिवस सहवास दिला, 40 दिवस देव त्याच्याशी बोलला. म्हणून लक्षात ठेवा परमेश्वराचं वचन, मला ती तळमळ माहिती आहे. तुम्हाला सांगू का, नॉर्मल बोलताना मला अजिबात हल्ली बोलता येत नाही, बोलता येत नाही. फक्त मी तुमच्यासमोर माईकवर आहे, आल्यावर तुम्ही पोरांना विचारा, त्यांना बऱ्याच वेळा तर मला खुनाने सांगावं लागतं. परंतु मला माहिती आहे वचनाची ताकद, हे वचन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांचं जीवन बदललं पाहिजे, त्यांनी स्पिरिच्युअली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, लोकांनी स्वतःचा बचाव केला पाहिजे. या उद्देशानं दिवस रात्र माझी तळमळ असते आणि त्याच्यासाठी माझं समर्पण आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मला पूर्ण खात्री जेव्हा प्रभू येईल ना, तर याचं प्रतिफळ तो 100% मला देणार आहे. 100% बरं का, 100%. मला त्या गोष्टीची भीती वाटत नाही की चला आता माझा घसा बंद होईल किंवा काय होईल. नाही, मला माहिती मीटिंग केल्यानंतर माझ्याकडं नसतं काही सांगण्यासारखं, म्हणजे बोलण्यासारखं काही नसतं. पण तरी सुद्धा मी पुढच्या मीटिंगला निघतो, कारण मला माहिती आहे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस जर लोक देवाचं वचन ऐकतील आणि ते बदलतील, तर तो आल्यावर मी अनेक पेंढ्या जमा करेल. देवाचे प्रिय लोक, संपन्नतेकडे जाण्याचा गुप्त मार्ग कोणता? परमेश्वराच्या ठाई बलवान होणं हा संपन्नतेचा मार्ग आहे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया, आपले मस्तक आपण लावूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. देवासमोर नम्र होऊया. याकोबानं संपन्नतेकडे जाण्याचा मार्ग सांगितला, त्यांनी दुर्बल मेंढ्या लाबानाकडे देऊन टाकल्या. लाबानाकडं याकोबाचा आशीर्वाद नाही. देव याकोबाला म्हणतो तुला इथून पुढे याकोब नव्हे तर तुला इस्रायल म्हणतील. लाबान ज्याच्या घरामध्ये याकोबानं 21 वर्ष काढली, 21 वर्षानंतर लाबानाला दुर्बल मेंढ्या मिळाल्या, पण याकोबाला मात्र बलवान मेंढ्या मिळाल्या. आत्मिक जीवनाचा विचार करूया. किती वर्ष प्रभूमध्ये काढली, पण माझ्या मेंढ्या बलवान आहेत का दुर्बल आहेत? का मी दुर्बल आहे? कोणत्या गोष्टीनं दुर्बल आहे? विश्वासानं, विचारानं? काही विचार माझ्यामध्ये असतील, त्या विचारानं मला दुर्बल करून टाकलं असेल. शिक्षणापासून मी भरकटून गेलो असेल. जसं पौलानं शिक्षण दिलं, पौल म्हणतो माझी परिस्थिती वाईट असताना, शरीर साथ देत नसताना मी तुम्हाला सुवार्ता सांगितली, तुम्ही ती स्वीकारली. परंतु आता दुर्बल शिक्षणाकडे तुम्ही आकर्षित झालेला आहात आणि तुम्ही माझे वैरी बनलेला आहात. कोणतं शिक्षण आहे? देवाचं वचन, सात्विक शिक्षण, परमेश्वरामध्ये टिकून राहणारं शिक्षण. देवाच्या वचनानं मी खरंच बलवान झालो का देवाच्या वचनानंच मी स्वतःला कमजोर करून घेतलेलं आहे? हे देवाचं वचन आहे.
ते दुसऱ्याला खाली पाहण्यासाठी नाही, तर ते मला पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी आहे. याचा वापर दुसऱ्याला खालीमान घालण्यासाठी करत असो तर माझ्यासारखा दुर्बल कोणी नाही. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो आजच्या दिवसापर्यंत सुरक्षित ठेवलं, शक्ती पुरवली, ताकद पुरवली. स्वप्न, विजन, दृष्टांत याच्यापासून मंडळ्या कोसो दूर गेलेल्या आहेत. देवाचं राज्य, स्वर्ग राज्य या सगळ्यांपासून मंडळ्या वंचित झालेल्या आहेत. ज्या कारणानं तुझा पुत्र क्रूसावरती गेला, ज्या कारणानं त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि मंडळी अस्तित्वात आली, ते विजन पण मंडळांपासून दूर गेलेलं आहे. माझी प्रार्थना आहे प्रभू, आज या मंडळ्या पुन्हा एकदा बलवान व्हाव्यात, लोक बलवान व्हावेत, सत्य समजू दे त्यांना. धार्मिक जीवन हे जगायचं असतं. धार्मिक म्हणजे तुझ्या वचनानुसार. आज प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणामध्ये चुटपुट लागू दे, गांभीर्य, सिरियसनेस येऊ दे त्यांच्यामध्ये. कधी नाही ते वचन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता पोचत चाललेलं आहे, परंतु लोक धार्मिक होण्याच्या ऐवजी अजूनच पापामध्ये दलदलीत अडकत चाललेलं आहे. सत्व सोडलं लोकांनी. किती गंभीर गोष्ट प्रभू, मला क्षमा कर, परंतु मी आज या महाराष्ट्रासाठी रदबदली करतो. पुन्हा एकदा लोकांना रिवाइव्ह कर, जाग कर माझ्या देवा. ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी त्यांनी जाग व्हावं. पौल म्हणतो त्याप्रमाणे प्रभू मधले माझे श्रम व्यर्थ जाऊ नये. हे पौलाची तगमग आहे, तळमळ आहे. अंतःकरणातला कठोरपणा, कठीणपणा निघून जाऊ दे. सात्विक जीवन, सात्विक आहार, सात्विक धार्मिकता ती आमच्यामध्ये येऊ दे माझ्या देवा. दुरून लोक या ठिकाणात आलेत, परंतु जाताना ख्रिस्तातलं जीवन त्यांना प्राप्त होऊ दे. ज्याचं बांधकाम लवकर पूर्णतेत जाऊ दे प्रभूचे. लोक मोठ्या आशेनं पुष्कळ किंमत चुकवून या मंदिरासाठी देते, मी त्यांची आठवण करतो. स्वर्ग त्यांच्यासाठी उघड, स्वर्ग उघड देवा. जेणेकरून जे लोक या ठिकाणात येतील त्यांनी खूप काही चांगलं पाहावं, सगळं चांगलं पाहावं प्रभूजी. इथून जाताना एक आदर्श मंडळी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन असू दे. तुझं वचन हेच या मंडळीचं जीवन, हेच या मंडळीचं अंतःकरण असू दे. एकमेकासाठी नाही जगणार, परिवार म्हणून आम्ही जगणार नाही, मंडळी म्हणून आम्ही जगणार आहोत. ज्या उद्देशानं मंडळीची स्थापना झाली तो उद्देश या मेंढ्यांसमोर ती काठी असू दे. बलवान बनव. दुर्बल मेंढ्या आज काठी नाही त्यांच्या समोर, ते बाहेर आहेत. काठी नव्हती कारण ते दुर्बल होते, म्हणून या दृष्टांतापासून दूर गेलेले आहेत. याकोब होता, काठी होती, पण दुर्बल मेंढ्यांसमोर काठी नव्हती. मी या लोकांसाठी प्रार्थना करतो, या मेंढ्यांसमोर काठी असू दे. जर दुर्बल राहतील तर दृष्टांतापासून दूर जातील. दृष्टांतापासून. हे 27 वर्षातलं या मंडळीचं रहस्य आहे. आज काठी तशीच आहे, पण दुर्बल मेंढ्या बाहेर आहेत. दुर्बल मेंढ्या बाहेर आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला ते समजू दे, मी दुर्बल असेल तर माझ्यासमोर काठी नसणार आहे, हे जाणीव त्यांना होऊ दे. सुटपुट लागू दे प्रभूजी. याकोब तर संपन्न होणार, याकोबाचा कळप येणार आहे, परंतु प्रभू खरोखर ज्या पद्धतीनं याकोबानं निवड केली तीच आमची निवड असावी, तीच निवड असावी. आभार मानतो, तुझी स्तुती करतो, नव्यानं तुला समर्पित होतो माझ्या देवा. सर्व गोष्टींचा पुरवठा कर, सर्व गोष्टी विपुल प्रमाणामध्ये राहू दे.
आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. स्वातंत्र्य मिळून सुद्धा ज्या पद्धतीने द्वेष, मत्सर, भांडणं, वादविवाद, रोजच्या दिवसामध्ये असुरक्षिततेची भावना, आज या स्वातंत्र्यात सुद्धा लोक भीतीच्या वातावरणामध्ये राहत आहे. राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करतो, त्यांना समंजसपणाचा अंतःकरण आहे. प्रत्येक धर्माचा व्यक्ती, प्रत्येक पंथाचा व्यक्ती, गरीब, श्रीमंत, रोगिष्ट, निरोगी, या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. या देशाचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जी घटना तू दिली, त्या घटनेप्रमाणे देश चालवणारे राज्यकर्ते असू दे, तसेच राज्यकर्ते असू दे. आमच्या देशामध्ये शांती टिकून राहू दे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे सर्व मंत्रिमंडळ, देशाचं मंत्रिमंडळ, या सगळ्यांचा ताबा तू घे. या जिल्ह्याचे कलेक्टर यांचा ताबा तू घे प्रभू. या जिल्ह्यात शांती नांदू दे. सुवार्तेसाठी मोकळीकता असू दे प्रभूची. तुझ्या लोकांना आराधना करण्यासाठी मोकळीकता असू दे. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा प्रभू आमच्यातलं उंच केला जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत, तुझं गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहू.